गुड मॉर्निंग. चला स्टार्ट करू. आपण आपले पहिले 3 टॉपिक्स जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे, हेवी इंजिनिअरिंग मधले. फोर्थ जो आहे फोर्थ काय होता आपला? पेवमेंट डिझाईन. ठीक आहे, हेडिंग द्यायचं आहे सगळ्यांनी, पेवमेंट डिझाईन. बघा, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. बरेच मुलं म्हणतो ना की हा चॅप्टर जो आहे याच्यामध्ये कन्सेप्ट एकतर खूप जास्त आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि ॲक्च्युअलमध्ये आपल्याला जे फ्लेक्झिबल पेमेंट्स असतात किंवा जे रिजिड पेमेंट्स असतात ते कसं डिझाईन केलं जातं, ठीक आहे, हे आपल्याला ॲज अ सिव्हिल इंजिनियर काय पाहिजे तर माहीत पाहिजे. ठीक आहे. सो बघा, इथं आपण जे पण टॉपिक्स इथं डिस्कस करतोय, ठीक आहे, बेसिकली 2 टॉपिक्स आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत. एक म्हणजे फ्लेक्झिबल पेमेंट आणि दुसरा आहे रिजिड पेमेंट. ठीक आहे, पण काही अजून पेमेंट्स आहेत त्यांना आपल्याला डिफाईन पण करावं लागेल याच्यामध्ये. ठीक आहे. सो पहिल्यांदा बघा, आपण जे पेमेंट्स इथं डिफाईन करतोय, ठीक आहे, त्याच्यामध्ये आहे कोण? एक आहे फ्लेक्झिबल पेमेंट. फर्स्ट जो आहे दॅट इज फ्लेक्झिबल पेमेंट. दुसरा जो आहे दॅट इज रिजिड पेमेंट. दुसरा जो आहे दॅट इज रिजिड पेमेंट. तिसरा जो आहे दॅट इज सेमी रिजिड पेमेंट. आणि जो चौथा आपण बघतोय दॅट इज कंपोजिट पेमेंट. सो बघा, बेसिकली आपल्याला हे 2 पेमेंट्स डिटेलमध्ये डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे, पण परीक्षेला विचारू शकतो की कंपोजिट पेमेंट काय असतं किंवा सेमी रिजिड पेमेंट काय असतं. ठीक आहे, तर या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत, लक्षात घ्या. ठीक आहे. सो आता काय करू, आपण थोडंसं बेसिक बघूया. ठीक आहे, की व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन फ्लेक्झिबल पेमेंट, रिजिड पेमेंटमध्ये काय डिफरन्स आहे. ठीक आहे, कंपोजिट पेमेंट कशाला म्हणायचं. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे थोड्याशा काय करू, डिस्कस करूया. ओके, बघा लक्षात बघा, बेसिक बघतोय. ठीक आहे, जेवढं समजतं याच्यामध्ये तेवढं तुम्ही लिहून घ्या. बाकीचं मी डिटेलमध्ये तर सगळं लिहून देतो, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, बघा, आता आपल्याला माहिती आहे फ्लेक्झिबल पेमेंट जे आहे, ठीक आहे, फ्लेक्झिबल पेमेंट जे आहे ते 4 लेयर्समध्ये असतं. ठीक आहे, आणि जे रिजिड पेमेंट आहे ते 3 लेयर्समध्ये असतं. हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. आपण मला वाटतं फर्स्ट चॅप्टरमध्ये डिस्कस केलेलं होतं थोडंसं. ठीक आहे, मला सांगा पहिला, हा बिटुमेन काय असतो? सॉरी, हा जो बिटुमेन आहे, हा बिटुमेन काय असतं? तुम्ही म्हणाल काय? एक ब्लॅक कलरचं मटेरियल आहे. ठीक आहे, बघा, बिटुमेन बद्दल थोडंसं आपण इथे डिस्कस करू. बघा, बिटुमेन जो आहे एक ब्लॅक कलर मटेरियल आहे विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम पेट्रोलियम. ठीक आहे, हा एक पेट्रोलियम प्रोडक्ट आहे. हा जो आहे एक पेट्रोलियम प्रोडक्ट आहे. इट इज अ ब्लॅक कलर मटेरियल विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम पेट्रोलियम. इट इज नॉट अ टार. ठीक आहे, हा टार नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, दिसायला टार सारखा दिसतो. ठीक आहे, पण बरोबर आहे ना, दिसायला टार सारखा दिसतो, पण बिटुमेन हा टार नाही, लक्षात घ्या. टारचा कन्सेप्ट इथं वेगळा आहे. आता होतं काय, बघा, ज्या पण मोठे मोठे आपण नवरत्न महारत्न कंपन्या बघतो आपण, IOCL, BPCL, यांचं वर्क काय असतं की जे पण क्रूड ऑइल असतं, बघा, जे पण क्रूड ऑइल असतं, क्रूड ऑइल आहे, क्रूड ऑइल याचा अर्थ पेट्रोलियम ला म्हणजेच रॉ मटेरियल फॉर दिस पेट्रोलियम, हा जो आहे तो क्रूड ऑइल आहे. ठीक आहे, या क्रूड ऑइलचं ज्यावेळी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन होतं, ठीक आहे, म्हणजे या क्रूड ऑइलचं काय करतात तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतात. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, क्रूड ऑइलचं ज्यावेळी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं जातं त्यावेळी त्या फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केल्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स काय करतात तर बाहेर पडतात, लक्षात घ्या. डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स काय करतात, बाहेर पडतात. ठीक आहे, फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा अर्थ असा आहे की एकाच प्रोडक्टला डिफरंट पार्ट्समध्ये डिवाइड करणे. सिंपल, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे एकाच प्रोडक्टला डिफरंट पार्ट्समध्ये काय करणे, डिवाइड करणे. मग या क्रूड ऑइलवरती काही प्रोसेसेस होतात. ठीक आहे, काही प्रोसेसेस होतात आणि आफ्टर व्हेरियस प्रोसेसेस, ठीक आहे, असे डिफरंट चेंबर्स असतात. अप्रॉक्सिमेटली ज्यावेळी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतो आपण क्रूड ऑइलचं, अप्रॉक्सिमेटली 43 प्रोडक्ट्स मिळतात. 43. आता या 43 प्रोडक्ट्समध्ये असे चेंबर्स असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि चेंबरमध्ये प्रत्येक चेंबरमध्ये वेगवेगळा प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतो. सगळ्यात जो पहिला प्रोडक्ट मिळतो आपल्याला दॅट इज पेट्रोल. सगळ्यात जो पहिला प्रोडक्ट मिळतो त्याला काय म्हणतो आपण, सगळ्यात टॉपलाच असतो तो काय असतो, पेट्रोल असतो, लक्षात घ्या. त्यानंतर मग कुठेतरी इथं डिझेल असेल, ठीक आहे, कुठेतरी इथं केरोसिन असेल.
सगळ्यात लास्टला बघा मी काय म्हणतोय, सगळ्यात लास्ट चेंबरमध्ये जो प्रोडक्ट मिळतो, ठीक आहे, हा जो आहे याला आपण म्हणतो बिटुमेन. हा जो आहे लास्टला काय आहे, म्हणजेच क्रूड ऑइलचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केल्यानंतर, ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली 43 प्रोडक्ट्स मिळतात, लक्षात घ्या. ठीक आहे, टॉपला असतं पेट्रोल आणि सगळ्यात बॉटमला, ठीक आहे, लास्टला एक ब्लॅक कलरचा लिक्विड फॉर्म मध्ये असतं, लक्षात घ्या. ठीक आहे, लास्टला, ठीक आहे, हा जो आहे याला आपण काय म्हणतो तर बिटुमेन म्हणतो, लक्षात घ्या. ठीक आहे, हा ब्लॅक इन कलर आहे, ठीक आहे, आणि एक तर लिक्विड कंडिशन मध्ये आहे. पहिल्यांदा या प्रोडक्टला वेस्ट मानायचे, पण आफ्टर द एक्सपेरिमेंट केल्यानंतर इट इज फाउंड दॅट या लिक्विड फॉर्म जो ब्लॅक कलरचा जो प्रोडक्ट बनला आहे, ठीक आहे, याला आपण बिटुमेन म्हणतोय आता. ठीक आहे, हा जो बिटुमेन आहे एक एक्सपेरिमेंटली ज्यावेळी या मटेरियलवरती किंवा या लिक्विड फॉर्म मधल्या मटेरियलवरती ज्यावेळी एक्सपेरिमेंट्स केले त्यावेळी असं समजलं की या बिटुमेन जवळ कोहेजिव्ह प्रॉपर्टी आहे. या बिटुमेन जवळ कोहेजिव्ह प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, मला सांगा कोहेजिव्ह प्रॉपर्टी असेल याचा अर्थ याला आपण ॲज अ बाइंडिंग मटेरियल म्हणून यूज करू शकतो, लक्षात घ्या. बरोबर आहे, पहिल्यांदा हा लिक्विड फॉर्म मध्ये असतो, पण ज्यावेळी रूम टेम्परेचरला जाईल तो सॉलिडिफाय होतो. ठीक आहे, सॉलिड स्टेटमध्ये, कंप्लीट सॉलिड नाही, सेमी सॉलिड म्हणू शकता तुम्ही, लक्षात घ्या. ठीक आहे, पण जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं तर याच्यामध्ये कोहेजिव्ह नेचर जो आहे तो इन्क्रीज होत असतो. टेम्परेचर सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी या बिटुमेनची, एकतर याच्याजवळ कोहेजिव्ह प्रॉपर्टी असते आणि ज्यावेळी तुम्ही या बिटुमेनचं टेम्परेचर इन्क्रीज कराल तर कोहेजिव्हनेस जो आहे तो काय होऊन जातो तर इन्क्रीज होऊन जातो, लक्षात घ्या. ठीक आहे, एक्सपेरिमेंट जो केलेला आहे बघा, एक्सपेरिमेंट जो केलेला आहे, तुम्ही जर इथं ग्राफ जर प्लॉट केला, समजा इकडे जो आहे कोहेजिव्हनेस आहे आणि समजा इकडे जो आहे टेम्परेचर आहे. ठीक आहे, बघा एक्सपेरिमेंटल कंडिशन्स असं सांगतात की जसं तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज कराल तसं कोहेजिव्हनेसची व्हॅल्यू पहिल्यांदा काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. जसं तुम्ही काय कराल, जसं टेम्परेचर इन्क्रीज कराल तसं कोहेजिव्हनेस जो आहे तो काय होत जातो, इनिशियली हळूहळू इन्क्रीज होत जातो. एका पर्टिक्युलर टेम्परेचरला हा कोहेजिव्हनेस तुम्हाला मॅक्सिमम बघायला मिळेल. एका पर्टिक्युलर टेम्परेचरला हा कोहेजिव्हनेस काय असतो, मॅक्सिमम बघायला मिळेल. आणि त्यानंतर परत जर टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज केलं तर त्या केसमध्ये हा कोहेजिव्हनेस जो आहे तो काय होतो तर डिक्रीज होतो. परत हा जो कोहेजिव्हनेस आहे तो काय होतो, डिक्रीज होतो. ठीक आहे, सो एक्सपेरिमेंटली काय आहे की कोहेजिव्हनेस जो आहे, ठीक आहे, इनिशियली टेम्परेचर जसे इन्क्रीज कराल तसं कोहेजिव्हनेस हा इन्क्रीज होत जाईल, एका मॅक्सिमम लिमिट अचीव करेल तो, आणि त्यानंतर मात्र तो काय होईल, डिक्रीज होईल, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि तुम्ही साईटवरती बघता की हे जे टेम्परेचर असतं, ज्या टेम्परेचरला कोहेजिव्हनेस सगळ्यात मॅक्सिमम असतो, याच टेम्परेचरला बिटुमेन जो आहे, ठीक आहे, याच टेम्परेचरला बरोबर आहे बिटुमेन बनवतात. ठीक आहे, आणि ॲग्रिगेट बरोबर मिक्स करतात. रोडवरती बघतो आपण बिटुमेन हा तापलेला असतो, लक्षात घ्या, तो बरोबर आहे ना, हॉट कंडिशन मध्ये असतो. ठीक आहे, सो या बघा ज्या टेम्परेचरला कोहेजिव्हनेस जास्त मिळतो त्या टेम्परेचरला बिटुमेनला काय करा, तिथे तितकं टेम्परेचर द्या, त्यानंतर त्याला ॲग्रिगेट बरोबर काय करा, मिक्स करा. मिक्स केल्यानंतर त्याला रोल करतात. रोल केल्यानंतर ज्यावेळी तो थंड होऊन जाईल, ठीक आहे, ज्यावेळी तो कोल्ड होऊन जाईल, थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय बनेल, बॉन्डिंग बनेल. ठीक आहे, आणि थंड झाल्यावर जे पण बॉन्डिंग बनेल ते काय असेल तर सगळ्यात स्ट्रॉंग असेल, ते काय असेल सगळ्यात स्ट्रॉंग असेल. ठीक आहे, सो हा कन्सेप्ट आहे कशाचा, बिटुमेनचा. ठीक आहे, सो बिटुमेन जो आहे इट हॅज अ कोहेजिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे, विथ टेम्परेचर कोहेजिव्हनेस काय होत जातो तर इन्क्रीज होत जातो. सो ज्या टेम्परेचरला कोहेजिव्हनेस जास्त असेल, ठीक आहे, त्या टेम्परेचरला काय करा तर त्या बिटुमेनला ॲग्रिगेट बरोबर काय करा, मिक्स करा. ठीक आहे, सो बॉन्डिंग जे मिळेल तुम्हाला काय मिळेल, सगळ्यात स्ट्रॉंग मिळेल, लक्षात घ्या. ठीक आहे, सो आपण हे पाहिलं याच्यामध्ये की बिटुमेन कसा तयार होतो. बरोबर आहे, बिटुमेन कसा तयार होतो, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, हे सगळं लिहून घ्या. ठीक आहे, मी परत हे इन जनरल आहे, जनरलाइज गोष्टी पण तुम्हाला माहित पाहिजेत, लक्षात घ्या. ठीक आहे, सो फ्रॅक्शनल क्रूड ऑइलचं, ठीक आहे, क्रूड ऑइलचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केल्यानंतर अप्रॉक्सिमेटली 43 प्रोडक्ट्स मिळतात. त्याच्यामध्ये बॉटमला एक ब्लॅक कलरचा मास आहे, लिक्विड फॉर्म मध्ये असतो, त्यालाच आपण काय म्हटलं, बिटुमेन. इनिशियली काय आहे याचा यूज करत नव्हते. ठीक आहे, पण ज्यावेळी याच्यावरती एक्सपेरिमेंट केले, इट हॅज अ कोहेजिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे, आणि कोहेजिव्हनेस विथ टेम्परेचर काय होतो तर चेंज होतो, इन्क्रीज होतोय. ठीक आहे, एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंत, आणि एका लिमिट नंतर जरी टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज करत असाल, कोहेजिव्हनेस परत डिक्रीज होतोय. मग ज्या टेम्परेचरला कोहेजनची व्हॅल्यू जास्त आहे ते टेम्परेचर बिटुमेनला द्या पहिल्यांदा, आणि काय करा,
त्यानंतर त्याला ऍग्रीगेट बरोबर मिक्स करा, बॉन्डिंग तुम्हाला काय मिळेल, सगळ्यात स्ट्रॉंग मिळेल. बरोबर आहे. आता मगाशी म्हटलं मी की बिटुमेन हा टार नाहीये, लक्षात घ्या. टार काय आहे मग, जर मी टार बद्दल इथं डिफाईन केलं तर ठीक आहे. टार तुम्ही आपल्या नॉर्मल लाईफ मध्ये पण बघता, लक्षात घ्या. ठीक आहे. टार काय आहे, टार हा काही पेट्रोलियम प्रोडक्ट नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे. दिसतो बिटुमेन सारखा, पण हा इट इज नॉट अ पेट्रोलियम प्रोडक्ट. ठीक आहे. इट इज अ नॅचरल प्रोडक्ट. हा जो आहे इट इज अ नॅचरल प्रोडक्ट. ठीक आहे. नेचरमध्ये जे पण मटेरियल्स आहेत त्याच्यापासून बनतो तो, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल वूड असेल, वूड बघतो आपण. ठीक आहे. बघा, हा मगाशी म्हटलं जिथं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आहे. ठीक आहे. इथं जे आहे ते डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन करतो आपण. इथं जे आहे डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन. आता डिस्ट्रक्टिव्ह याचा अर्थ काय, डिस्ट्रक्टिव्ह याचा अर्थ काय, डिस्ट्रॉय करायला. ज्या पण मटेरियल पासून टार बनणार आहे त्या मटेरियलला पहिल्यांदा तुम्हाला डिस्ट्रॉय करावं लागेल, आणि डिस्ट्रॉय केल्यानंतर टार बनतं, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल वूड, मला सांगा वूड जो आहे त्याला अर्ध जाळा फक्त असं. ठीक आहे. आगीवरती ठेवा, हा वूड जर अर्धा जळाला की टार बनतो, लक्षात घ्या. किंवा आपलं सिंपल एक्झाम्पल जे आहे घरामध्ये, मॅचस्टिक्स जे आहे. ठीक आहे. मॅचस्टिक्स मला सांगा, मॅचस्टिक्स जे आहेत, ठीक आहे, काडी पेटीमधली काडी जी आहे, त्याला तुम्ही जर समजा त्याला जाळल्यावर काय होतं बघा, त्याच्या आजूबाजूला ट्रान्सपरंट एक लिक्विड तयार होतं. बरोबर. आपली जी माचीस असते, ठीक आहे, त्याला तुम्ही जाळल्यानंतर आजूबाजूला एक लिक्विड ट्रान्सपरंट असतं. ते लिक्विड एकदम थिन पातळ असतं, लक्षात घ्या. ठीक आहे. तो जो लिक्विड आहे त्यालाच काय म्हणतो आपण, टार. ठीक आहे. सो इट इज अ नॅचरल प्रोडक्ट. ठीक आहे. आणि डिस्ट्रक्टिव्ह, ज्या पण मटेरियल पासून तुम्ही त्याला बनवताय, ठीक आहे, त्या मटेरियलला तुम्हाला काय करावं लागेल, डिस्ट्रॉय करावं लागेल. त्यानंतर हा प्रोडक्ट काय तर मिळून जातो, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता हा जो आहे बिटुमेन, ठीक आहे, याचा आपण वापर कुठं करतो, तर फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये करतोय, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. मला सांगा, जो फ्लेक्झिबल पेमेंट आहे, बघा लक्ष द्या, एक समजून घ्या फक्त. मला सांगा, जो पण फ्लेक्झिबल पेमेंट आहे, ठीक आहे, याच्यामध्ये आपण पाहिलं 4 लेयर्स असतात. याच्यामध्ये बेसिकली 4 लेयर्स आहेत. बरोबर आहे. हा जो आहे, ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, इट इज अ सब ग्रेड. हा जो आहे तो सब ग्रेड आहे. त्यानंतर जो टॉपचा आहे तो काय असतो, तर इट इज द सब बेस. हा जो आहे तो सब बेस आहे. त्यानंतर जो वरचा असतो, त्याच्यावरचा जो आहे तो कुठला असतो, तर बेस कोर्स असतो. इट इज अ बेस कोर्स. आणि बेस कोर्स नंतर जो टॉपचा आहे, दॅट इज याला म्हणतो आपण सरफेस कोर्स. बरोबर आहे. याला काय म्हणतो आपण, सरफेस कोर्स असं म्हणतो, लक्षात घ्या. ठीक आहे. सो जनरली हा फ्लेक्झिबल पेमेंट जो आहे तो जनरली 4 लेयर्स पासून आपल्याला इथं बघायला मिळतो, लक्षात घ्या. ठीक आहे. आता जो हा सबग्रेड आहे, इट इज मेडअप ऑफ सॉइल. हा जो सबग्रेड आहे इट इज मेडअप ऑफ सॉइल. ठीक आहे. हा सॉइल, याला आपण सॉइल सबग्रेड म्हणतो, लक्षात घ्या. ठीक आहे. आता याचं काम काय आहे, ठीक आहे, याचं काम काय आहे की सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे जो पण लोड येणार आहे तो मला सांगा हाच डिस्ट्रीब्यूट करणार आहे खाली. बरोबर आहे ना. हा जो सगळ्यात मला सांगा सबग्रेड जो आहे तो सगळ्यात बॉटमचा काय आहे, तर लेअर आहे, लक्षात घ्या. आता जर तो बॉटमचा लेअर असेल तर याचं सगळ्यात महत्वाचं काम काय आहे, तो काय करेल, वरून येणारा स्ट्रेस जो आहे तो काय करेल, रिसीव्ह करेल, लक्षात घ्या. बरोबर आहे. सो इट इज जनरली मेडअप ऑफ द सॉइल. ठीक आहे. मला सांगा, आपण ऑलरेडी ज्यावेळी आपण मेकॅडम कन्स्ट्रक्शन पाहिलं होतं ते आपल्याला हे माहित होतं. मेकॅडम कन्स्ट्रक्शन नुसार आपण माहिती आहे की बॉटम लेअरला जनरली काय करा, सॉइल प्रोव्हाइड करा. ठीक आहे. असं मेकॅडमचं म्हणणं होतं, लक्षात घ्या. आपण त्याच्या अगोदरचे जेवढे कन्स्ट्रक्शन होते त्यावेळी आपण काय प्रोव्हाइड केलं होतं, लार्ज फाउंडेशन स्टोन प्रोव्हाइड केला होता. पण मेकॅडमचं असं म्हणणं होतं की लार्ज फाउंडेशन स्टोन बॉटमला गरज नाहीये, कारण स्ट्रेसची व्हॅल्यू टॉपला मॅक्सिमम आहे. जर टॉपला मॅक्सिमम असेल, जिथे स्ट्रेस मॅक्सिमम आहे तिथे हेवी मटेरियल प्रोव्हाइड करा. जिथे स्ट्रेसची व्हॅल्यू कमी आहे, ॲज पर लोड डिस्ट्रीब्युशन अँगल, हा कन्सेप्ट आपला ऑलरेडी झालाय. सो हा जो सबग्रेड आहे इट इज मेडअप ऑफ सॉइल, आणि याचं फंक्शन आहे की टू रिसीव्ह द स्ट्रेस फ्रॉम अदर लेयर्स. ठीक आहे. आता हा जो सबबेस आहे, सबबेस जो आहे, सबबेसचं काम काय आहे बरं. हा जो सबबेस असेल किंवा हा जो बेस कोर्स आहे, बघा याच्यामध्ये काय असतात, इट इज मेडअप ऑफ ब्रोकन स्टोन्स. ठीक आहे. ब्रोकन स्टोन ॲग्रिगेट्स असतात, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये फिलर मटेरियल आहे, पुढे आपण बघणारच आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता यांचं मेन फंक्शन काय आहे, हा जो बेस कोर्स आहे किंवा सबबेस कोर्स आहे, यांचं जे मेन फंक्शन आहे ते काय आहे, हे काय करतात, प्रायमरीली एक सपोर्टिंग सिस्टीम प्रोव्हाइड करतात, लक्षात घ्या. ठीक आहे. लोड सपोर्टिंग कपॅसिटी जे आहे, ठीक आहे, कारण मला सांगा लोड जो आहे, जो पण लोड येईल याच्यावरती तो मला सांगा या लेयर्स थ्रू डिस्ट्रीब्यूट होईल.
मग कोणत्या कोणत्या लेयर्सवर डिस्ट्रीब्यूट होणार आहे ऍक्च्युअल मध्ये हा बेस कोर्स आणि जो सब बेस आहे याच्या थ्रू जो जनरली जो लोड आहे तो काय होतो तो डिस्ट्रीब्यूट होतो, लक्षात घ्या. ठीक आहे. इट कॅन ऑल्सो बी प्रोव्हाइड फॉर ड्रेनेज पर्पज. आपण ऑलरेडी पाहिलं होतं आपण, मला वाटतं ज्यावेळी आपण रोमन कन्स्ट्रक्शन पाहिलं, ठीक आहे, किंवा आपण इनिशियल डेव्हलपमेंट पाहिली. इनिशियल डेव्हलपमेंटमध्ये पण आपण पाहिलं की आतले जे लेयर्स आहेत मड पंपिंगचा प्रॉब्लेम होत होता, त्यामुळे आपण काय केलं की तिथे बाइंडिंग मटेरियल यूज करायला चालू केलं होतं, लक्षात घ्या. ठीक आहे. सो हा जो बेस आता या कंडिशन मध्ये जो बेस आणि सब बेस कोर्स आहे तो काय करतो तर इट इम्प्रूव्ह द लोड सपोर्टिंग कपॅसिटी. इट इम्प्रूव्ह द लोड सपोर्टिंग कपॅसिटी. ठीक आहे. लोड सपोर्टिंग कपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी जनरली हे दोन यांचं फंक्शन आहे, लक्षात घ्या. आणि हा जो सरफेस कोर्स आहे किंवा याला आपण वेरिंग कोर्स म्हणतो, लक्षात घ्या. ठीक आहे. याचा बेसिक पर्पज जो आहे तो काय आहे की इट प्रोव्हाइड स्मूथ रायडिंग सरफेस. ठीक आहे. स्मूथ रायडिंग सरफेस एकतर महत्वाचा आहे की सरफेस हा स्मूथ असला पाहिजे सच दॅट जो पण रायडर असेल, ठीक आहे, तो काय करेल कम्फर्टेबली या रोडवरती काय करेल मूव्ह करेल, लक्षात घ्या. ठीक आहे. सरफेस कोर्स हा जनरली हेवी असतो, लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे की प्रेशर इथंच मॅक्सिमम असतं. ठीक आहे. मग जे पण प्रेशर येईल व्हेकलचं इट हॅज टू बी रेजिस्टेड, बरोबर आहे. हा सरफेस कोर्स काय करेल त्या प्रेशरला रेजिस्ट करेल. ऑल्सो ट्रॅफिकमुळे वेअर अँड टिअरिंगचे चान्सेस आहेत, सो ते जो आहे तो काय करेल वेअर अँड टिअरला पण काय करेल रेजिस्टन्स प्रोव्हाइड करेल, लक्षात घ्या. सो दीज आर सम ऑफ द फंक्शन्स ऑफ दिस सरफेस कोर्स. ठीक आहे. किंवा यालाच काय म्हणतो आपण वेरिंग कोर्स देखील म्हणतो, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता हा जो सरफेस कोर्स आहे बघा, मी या 3 लेयर नंतर आपण डिस्कस करू याला. ठीक आहे. हा जो सरफेस कोर्स आहे, ठीक आहे, हा जो सरफेस कोर्स आहे इट इज मेड अप ऑफ बिटुमेन. इट इज मेड अप ऑफ बिटुमेन. या सरफेस कोर्स आहे हा जो आहे याला आपण बिटुमिनस कॉन्क्रीटने बनवतो, बिटुमिनस कॉन्क्रीटने. आता हा एक काय कॉन्क्रीटच आहे पण बिटुमिनस कॉन्क्रीट आहे. म्हणजे हा जर मी वरचा लेअर पकडला इथं बघा, मी वरचा लेअर फक्त असं दाखवला तर या वरच्या लेअरमध्ये काय आहे तर एक प्रकारचं कॉन्क्रीट आहे, लक्षात घ्या. पण इट इज मेड अप ऑफ बिटुमिनस. हा जो आहे इट इज अ बिटुमिनस कॉन्क्रीट. आता बिटुमिनस कॉन्क्रीट म्हणजे काय मला सांगा. कॉन्क्रीट म्हणजे इट्स अ मिक्सचर ऑफ, आपल्याला माहिती आहे, मला सांगा इट इज अ मिक्सचर ऑफ व्हॉट, मिक्सचर ऑफ कोर्स ॲग्रिगेट प्लस फाईन ॲग्रिगेट होता प्लस इथे सर्टन अमाऊंट ऑफ फिलिंग मटेरियल पण असतं, फिलिंग मटेरियल प्लस याच्यामध्ये काय असतं बिटुमेन. आणि बिटुमेन इज द बाइंडिंग मटेरियल. आपण इथं काय करतो यूज करतो. व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस बिटुमेन. इट ऍक्ट ॲज अ बाइंडिंग मटेरियल. जसं आपलं नॉर्मल आरसीसी कॉन्क्रीट असतं त्याच्यामध्ये काय करतो आपण की सिमेंट ॲज अ बाइंडिंग मटेरियल यूज करतो आपण. पण हा जो बिटुमिनस रोड आहे, ठीक आहे, फ्लेक्झिबल पेमेंट आहे, इट इज मेड अप ऑफ बिटुमेन. बिटुमेन म्हणजेच काय जो टॉपचा लेअर असतो तो बिटुमिनस कॉन्क्रीटचा असतो, लक्षात घ्या. सो हा जो आहे तो बिटुमिनस कॉन्क्रीट आहे आणि इट इज अ मिक्सचर ऑफ व्हॉट कोर्स ॲग्रिगेट, फाईन ॲग्रिगेट, फिलिंग मटेरियल अँड बिटुमेन. ठीक आहे, बिटुमेन. ठीक आहे. या सगळ्यांना आपण काय करतो एका पर्टिक्युलर टेम्परेचरला मिक्स करतो, लक्षात घ्या. ठीक आहे. इट इज मिक्स्ड ॲट हिटेड कंडिशनला मिक्स करतो. ठीक आहे. आणि टेम्परेचर जे आहे ते ऑब्व्हियसली डिपेंड असतं मिक्स डिझाईनवरती. ठीक आहे. मिक्स डिझाईन केलं जातं. ओके. आता बघा सॉम मध्ये याचा आपल्याला थोडासा कन्सेप्ट बघायचा आहे. ठीक आहे. सो जनरली जो फ्लेक्झिबल पेमेंटचा जो टॉप लेअर आहे त्याला आपण वेरिंग कोर्स किंवा सरफेस कोर्स असं म्हणतो. ठीक आहे. इट इज मेड अप ऑफ बिटुमिनस कॉन्क्रीट. ठीक आहे. आणि बिटुमेनचा बेसिक पर्पज आहे काय बाइंडिंग प्रॉपर्टी देणे. ओके. आता मला सांगा आपण सॉम मध्ये पाहिलं की डक्टिलिटी पाहिली आपण, डक्टिलिटी आणि ब्रिटलनेस आठवत असेल तुम्हाला. मला सांगा ब्रिटल मटेरियल कशाला म्हणायचं आपण. बघा नो डक्टाईल मटेरियल काय असतं, डक्टाईल मटेरियल काय असतं आणि एक ब्रिटल मटेरियल असतं, बरोबर आहे. झालं नसेल तर डक्टाईल मटेरियल कशाला म्हणतो आपण की ज्या मटेरियलमध्ये प्लास्टिक स्ट्रेनची व्हॅल्यू आठवते का, प्लास्टिक स्ट्रेनची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 5% असेल तर त्या केसमध्ये हा काय असतो तर नेहमी डक्टाईल मटेरियल असतो. आणि ब्रिटलनेस मध्ये काय असतं लेस दॅन 5% स्ट्रेन, बरोबर. याचा अर्थ ब्रिटल मटेरियल मध्ये इलॉंगेशन होत नाही, लक्षात घ्या, जास्त ते लगेच तुटून जाईल. पण डक्टिलिटी प्लास्टिक स्ट्रेन याचा अर्थ असा मटेरियल की जो इलॉंगेट होतो, ठीक आहे, विदाउट एनी फ्रॅक्चर. सो त्या केसमध्ये इट इज अ डक्टाईल मटेरियल. ठीक आहे. आता हा जो बिटुमेन आहे इट इज अ डक्टाईल मटेरियल. हा जो बिटुमेन आहे तो काय आहे तर डक्टाईल मटेरियल आहे. हा ब्रिटल नाही आहे, डक्टाईल आहे. ठीक आहे. डक्टाईल मध्ये काउंट होतो, लक्षात घ्या. ठीक आहे.
ज्यावेळी आपण याला हीट करू, ठीक आहे, तो लिक्विड फॉर्म मध्ये असेल, ठीक आहे, आणि टेम्परेचर ज्यावेळी कमी करेल त्यावेळी बिटुमेन हा थोडासा हार्ड होतो, लक्षात घ्या, ठीक आहे, बिटुमेन हा थोडासा हार्ड होतो, ठीक आहे. सो जर तुम्ही याच्यावरती लोड अप्लाय केला या हार्ड याच्यामध्ये, तर जनरली प्लास्टिक स्ट्रेन डेव्हलप होतो. म्हणजे हिटेड कंडिशनमध्ये तो लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि टेम्परेचर जर कूल झाला तर तो हार्ड बनेल, बॉन्डिंग बनेल, लक्षात घ्या. आता याच्यावरती जर लोड अप्लाय केलं तर प्लास्टिक स्ट्रेन डेव्हलप होतो, क्रॅक्स डेव्हलप होणार नाही. म्हणजे आपण तुम्ही बघता कॉन्क्रीट जो आहे आपला नॉर्मल आरसीसी कॉन्क्रीट, ठीक आहे, पीसीसी, ठीक आहे, या कॉन्क्रीटला जर तुम्ही ओढलं तर मला सांगा लगेच क्रॅक्स पडतात, बरोबर आहे. पण हा बिटुमेन जो आहे इट इज अ डक्टाईल मटेरियल. आता डक्टाईल मटेरियल असेल तर प्लास्टिक स्ट्रेन डेव्हलप होणार, ठीक आहे, याचा अर्थ क्रॅक डेव्हलप होणार नाही, लक्षात घ्या, ठीक आहे. आता मग मला सांगा की आपण मिक्स केलं फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, बिटुमेनला याच्यामध्ये मिक्स केलं तर मला सांगा हे जे ॲग्रिगेट्स असतात, हे जे असे ॲग्रिगेट्स असतात, ठीक आहे, या ॲग्रिगेट्स मध्ये ते बिटुमेन जाऊन बसेल, बरोबर आहे ना. बिटुमेन जो आहे तो इथे कुठेतरी असेल, असा दिस वन समजा फॉर एक्झाम्पल हा जो आहे तो बिटुमेन, बरोबर आहे, हा जो आहे तो बिटुमेन असा, ठीक आहे, दिस वन हा जो आहे हा बिटुमेन आहे, ठीक आहे. सो बघा हा जो ॲग्रिगेट आहे, ठीक आहे, हा जो ॲग्रिगेट आहे म्हणजेच ॲग्रिगेट टू ॲग्रिगेट कनेक्शन जे आहे इट इज बाय बिटुमेन, इट इज बाय बिटुमेन. आता मला सांगा लोड अप्लाय कर, बघा कॉन्सेप्ट काय आपण तुम्ही ऐकलं असेल, नेहमी इंटरव्ह्यूला वगैरे क्वेश्चन असतात, फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये लोड कसा ट्रान्सफर होतो, रिजिड पेमेंटमध्ये लोड कसा ट्रान्सफर होतो, ठीक आहे. मग आपल्याला एक वाक्य आपण पाठ केलेलं असतं की फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये जो लोड आहे तो कसा ट्रान्सफर होतो, फ्रॉम ग्रेन टू ग्रेन, इतकंच वाचलेलं असतं. पण ते नेमकं होतं कसं हे बघा, लक्षात घ्या. बघा समजा फॉर एक्झाम्पल मी याच्यावरती लोड अप्लाय केला, या समजा एक बिटुमिनस कॉन्क्रीट आहे, ठीक आहे, आणि त्याच्यावरती मी काय केलं, हार्ड झालेला आहे तो, त्याच्यावरती मी काय केलं, लोड अप्लाय केलं, ठीक आहे. आता ज्यावेळी तुम्ही लोड अप्लाय ज्यावेळी केलं त्यावेळी हा जो लोड आहे तो ऍडजस्टंट ॲग्रिगेट वरती काय करतो, ट्रान्सफर होतो थ्रू दिस बिटुमेन. हा जो लोड आहे ॲग्रिगेट टू ॲग्रिगेट ट्रान्सफर होतो थ्रू दिस बिटुमेन, ठीक आहे. मला सांगा आपण मगाशीच म्हटलं की बिटुमेन जो आहे तो प्लास्टिक इन नेचर आहे, ठीक आहे. जर मी एका ॲग्रिगेट, बघा काय होतंय, समजा हे दोन ॲग्रिगेट आहेत, लक्ष द्या, बघा हा एक ॲग्रिगेट आहे आणि समजा हा एक ॲग्रिगेट आहे, ठीक आहे, आणि समजण्यासाठी फक्त अशी डायग्राम ड्रॉ करतोय. आणि समजा इथं जो आहे तो काय आहे, हा दोघांमध्ये बॉन्ड आहे, लक्षात घ्या, ठीक आहे, हा जो दोघांमध्ये आहे तो बॉन्ड आहे, ठीक आहे. आता बिटुमेन हा प्लास्टिक नेचरचा असल्यामुळे काय होतं बघा, जर तुम्ही वरच्या ॲग्रिगेट वरती लोड अप्लाय केलं, वरच्या ॲग्रिगेट वरती जर तुम्ही लोड अप्लाय केलं तर हा जो बिटुमेन आहे तो शिफ्ट होतो इनसाइड. हा जो बिटुमेन आहे, कारण मला सांगा बिटुमेन हा ऍक्च्युअल मध्ये लिक्विड फॉर्म मध्ये आहे, तो काय स्टिफ नाहीये झालाय, लक्षात घ्या, ठीक आहे. सो ज्यावेळी तुम्ही याच्यावरती लोड अप्लाय करता, ठीक आहे, सॉलिडिफाय सेमी सॉलिड स्टेट मध्ये असतो तो, एकदम सॉलिड नसतं, ठीक आहे. ज्यावेळी तो कूल होतो, ठीक आहे, ज्यावेळी हॉट असेल त्यावेळी तो लिक्विड फॉर्म मध्ये असेल, ज्यावेळी तो कूल होतो त्यावेळी तो सेमी सॉलिड स्टेट मध्ये असतो. त्यामुळे होतं काय की ज्यावेळी तुम्ही ॲग्रिगेट वरती लोड अप्लाय करता त्यावेळी हा जो बिटुमेन आहे आतला तो शिफ्ट होतो आतमध्ये इनसाइड. आता आतमध्ये इनसाइडली शिफ्ट झाला याचा अर्थ हा वरचा जो ॲग्रिगेट आहे इट इज इन कॉन्टॅक्ट विथ दिस ॲग्रिगेट. अरे बानो, याचा अर्थ ॲग्रिगेट टू ॲग्रिगेट कॉन्टॅक्ट आला का, हा ॲग्रिगेट टू ॲग्रिगेट कॉन्टॅक्ट आला, लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे हा जो बिटुमेन आहे हा लोड ट्रान्सफर करायला मदत करत नाही, लक्षात घ्या, तो फक्त प्लास्टिक डिफॉर्मेशन तुम्हाला इथं बघायला मिळेल, लक्षात घ्या. या बिटुमेन मध्ये बिटुमेन लोड ट्रान्सफर करत नाहीये, लोड जो आहे तो कसा ट्रान्सफर होणार आहे, फ्रॉम ॲग्रिगेट टू ॲग्रिगेटच ट्रान्सफर होणार आहे, लक्षात घ्या. समजते ना काय म्हणतोय. सो ज्यावेळी तुम्ही याच्यावरती लोड अप्लाय कराल त्यावेळी जो बिटुमेन जो आहे तो आतमध्ये शिफ्ट होतो, ज्यावेळी तो शिफ्ट होईल त्यावेळी ॲग्रिगेट वरचा ॲग्रिगेट खालच्या ॲग्रिगेटला टच करेल आणि लोड काय होईल, ट्रान्सफर होईल, लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणून आपण म्हणतो की लोड जो आहे तो ट्रान्सफर होतो फ्रॉम ग्रेन टू ग्रेन. समजतंय, याचा अर्थ बिटुमेन हा कधी लोड ट्रान्सफर करायला हेल्प करत नाही, लक्षात घ्या, ठीक आहे. फक्त तुम्हाला प्लास्टिक डिफॉर्मेशन्स या कशामध्ये तर बिटुमेन मध्ये बघायला मिळतील, लक्षात घ्या, ठीक आहे. आता समजा मी ह्या बिटुमिनस कॉन्क्रीटचा समजा एक बीम बनवला, या बिटुमिनस कॉन्क्रीटचा समजा हा जो आहे इट इज अ बिटुमिनस कॉन्क्रीट, ठीक आहे, बिटुमिनस कॉन्क्रीट समजा याचा एक बीम बनवला, ठीक आहे, आणि जर मी तो लोड अप्लाय केला फॉर एक्झाम्पल, तर मला सांगा याचा मोमेंट ऑफ रेजिस्टन्स हा विथ रिस्पेक्ट टू जो आपला जो आरसी स्ट्रक्चर असतो पीसीसी वाला, ठीक आहे. समजा मी इन्स्टेड ऑफ बिटुमेन सिमेंटचा समजा बीम असेल, ठीक आहे, त्याच्यावरती लोड अप्लाय केला आणि सेम इथं बिटुमिनस कॉन्क्रीट आहे त्याच्यावरती लोड अप्लाय केला, मला सांगा मोमेंट ऑफ रेजिस्टन्स जास्त कुठे मिळेल, मोमेंट ऑफ रेजिस्टन्स जास्त कुठे मिळेल, ऑब्व्हियसली सिमेंटच्या केसमध्ये मिळेल.
बिट्युमेनच्या केसमध्ये मोमेंट ऑफ रेजिस्टन्स हा काय असतो तर जनरली खूपच कमी असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. रेजिस्टिंग कपॅसिटी जी आहे, मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी जी आहे इन केस ऑफ बिट्युमिनस कॉन्क्रीट ही जनरली काय असते, कमी असते. ठीक आहे. सो हा याचा एक प्रॉब्लेम आहे, ड्रॉबॅक आहे, लक्षात घ्या तुम्ही जर बिट्युमिन वापरत असाल तर. अजून एक प्रॉब्लेम काय आहे की मला सांगा हे 4 लेअर आहेत, बरोबर आहे. हे जे आहेत फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये 4 लेअर आहेत. ठीक आहे. आता मला सांगा फ्लेक्झिबल का म्हटलं येतं, फ्लेक्झिबल का आहे मला सांगा की बॉटमला बघा, समजा बॉटमचा हा जो सबग्रेड आहे, हा जो सबग्रेड आहे सॉइल पासून बनलाय. समजा त्या सॉइलचं कॉम्पॅक्शन नाही केलं, फॉर एक्झाम्पल सॉइलचं समजा कॉम्पॅक्शन नाही झालं प्रॉपर. ठीक आहे. आणि तुम्ही काय केलं, रोड बनवला. ठीक आहे. लेटेस्ट अज्युम करा सॉइलचा जो खालचा बॉटम लेअर आहे त्याचं जर समजा कॉम्पॅक्शन केलं नाही तुम्ही, लेटेस्ट अज्युम करा बॉटम लेअर जो आहे तो फेल झाला. समजा बॉटम लेअर फेल झाला म्हणजे असं झालं, बॉटम लेअर जो आहे तो असा झाला. आता बॉटम लेअर जर फेल झाला तर मला सांगा सगळे टॉपचे लेअर फेल होऊन जातील इथे. अरे बाण हो का नाही, की हा जो आहे मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी कमी आहे. सो या केसमध्ये हा पण असा होईल, हा पण असा होईल थोडक्यात. अरे समजते की नाही. ठीक आहे. सो जनरली ठीक आहे, जर म्हणजेच फ्लेक्झिबल पेमेंटचा हा प्रॉब्लेम काय आहे की कुठलाही जर समजा बॉटम लेअर जर फेल झाला तर त्या केसमध्ये सगळे लेअर हे काय होतात तर तोच शेप घेतात. खालच्या बॉटम लेअरचा जो शेप असतो तोच काय असेल, टॉप लेअरचा पण शेप असेल, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि जर असा शेप येत असेल याचा अर्थ आपण म्हणू शकतो की हा जो पेमेंट आहे ठीक आहे पेमेंट फेलियर म्हणू शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे. सो बघा फ्लेक्झिबल पेमेंट जो आहे ठीक आहे इट इज मेड अप ऑफ बिट्युमेन. महत्वाचं जे आहे ठीक आहे तुम्हाला लेअरचं फंक्शन सांगितलं काय आहे ते. टॉपचा लेअर जो आहे तो बिट्युमिनस कॉन्क्रीट पासून बनलेला असतो. मग याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या आपण. महत्वाचं काय आहे फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये की जो लोड जो आहे ट्रान्सफर होतो फ्रॉम ग्रेन टू ग्रेन, हे कसं ते पाहिलं आपण इथे. ठीक आहे. त्यानंतर मोमेंट ऑफ रेजिस्टन्स हा कमी असतो. बॉन्डिंग जनरली काय असतं विथ रिस्पेक्ट टू सिमेंट आणि ॲग्रिगेटचं जे बॉन्डिंग असतं, सिमेंट आणि ॲग्रिगेटच्या बॉन्डिंगपेक्षा ठीक आहे बिट्युमेन आणि ॲग्रिगेटचं बॉन्डिंग हे काय असतं, वीक असतं, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे मोमेंट ऑफ रेजिस्टन्स जो आहे तो तुम्हाला कमी बघायला मिळतो. आणि तिसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे काय की जर एखादा बॉटम लेअर जर फेल झाला तर टॉपचे सगळे लेअर काय होऊन जातात तर फेल होऊन जातात, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. सिमिलरली मला सांगा जसं फ्लेक्झिबल पाहिलं तसंच मी समजा रिजिड पाहिलं फॉर एक्झाम्पल, तर मला सांगा रिजिडमध्ये किती लेअर्स असतात. फंक्शन तर सगळीकडे सेम. ठीक आहे. रिजिडमध्ये आपण बघतोय की 3 लेअर्स असतात टोटल, बरोबर आहे. हे जे आहे ते असे 3 लेअर्स आहेत. ठीक आहे. हा जो आहे तो कोणता आहे, इट इज द सब ग्रेड. हा जो आहे तो सब ग्रेड आहे. त्यानंतर हा जो आहे तो बेस कोर्स असतो आणि त्यानंतर हा जो आहे तो काय असतो सरफेस कोर्स असतो, बरोबर आहे. इथं तुम्हाला 3च लेअर बघायला मिळतात, लक्षात घ्या. हे आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो जो रिजिड पेमेंट आहे ठीक आहे त्याच्यामध्ये 3 लेअर्स आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये सबग्रेड आहे, सब बेस नाही फक्त बेस आहे आणि कुठला आहे सरफेस आहे. आता हा जो सरफेस कोर्स आहे बघा, हा जो सरफेस कोर्स आहे हा जो आहे हा बिट्युमिनस मगाशी बिट्युमिनस कॉन्क्रीट होता. हा जो आहे तो आपला कुठला आहे कॉन्क्रीट आहे. पीसीसी असतं किंवा आरसीसी असतं. हे एकतर पीसीसी असेल किंवा काय असेल आरसीसी असेल. मला सांगा याच्यामध्ये बघा एकतर हा आरसीसी किंवा पीसीसी, याचा अर्थ मला सांगा याच्यामध्ये कोर्स ॲग्रिगेट प्लस फाईन ॲग्रिगेट प्लस काय असेल वॉटर तर आहे सगळीकडेच आहे, प्लस इथं बाइंडिंग मटेरियल काय यूज केलंय आपण, सिमेंट यूज केलंय इथं बाइंडिंग मटेरियल. याचा अर्थ सगळं सेम, फक्त जिथं बिट्युमेन आहे तिथं त्याच्याऐवजी काय केलं सिमेंट आपण इथे यूज केलं. मला सांगा सिमेंट वॉटरमध्ये आपण ज्यावेळी मिक्स करतो, सिमेंट ज्यावेळी आपण वॉटरमध्ये मिक्स करतो त्याचं हायड्रेशन होईल आणि हायड्रेशन नंतर तो एक दगडासारखा बनतो बघा, स्टोन सारखा बॉन्ड बनवतो, बरोबर आहे ना. की ज्यावेळी सिमेंटचं हायड्रेशन होतं ठीक आहे, सिमेंट तुम्ही हायड्रेशन म्हणजेच काय पाणी टाका सिमेंटमध्ये, थोडा वेळ थांबा ठीक आहे, ज्यावेळी तो सेट होईल सिमेंट त्यावेळी तो दगडासारखा बनतो. ठीक आहे. याचा अर्थ सिमेंटच्या केसमध्ये जर तुम्ही सिमेंट ॲज अ बाइंडिंग मटेरियल वापरत असाल तर बॉन्ड हा सगळ्यात स्ट्रॉंग असतो विथ रिस्पेक्ट टू बिट्युमिनस कॉन्क्रीट. बिट्युमिनस कॉन्क्रीटमध्ये बिट्युमिन आणि जो ॲग्रिगेटचा बॉन्ड असतो त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग बॉन्ड जो आहे तो कुणामध्ये असतो, सिमेंट प्लस ॲग्रिगेटमध्ये असतो, लक्ष द्या. ठीक आहे. जसा बिट्युमेन आणि ॲग्रिगेटचा बॉन्ड हा डक्टाइल इन नेचर होता, बरं डक्टाइल इन नेचर होता, तसा इथं जो बॉन्ड आहे तो ब्रिटल इन नेचर आहे. आता हा बॉन्ड ब्रिटल असल्यामुळे ठीक आहे
जर एक ऍग्रिगेट बघा, एक ऍग्रिगेट जर दुसऱ्या ऍग्रिगेटला कनेक्टेड आहे थ्रू दिस सिमेंट, एक ऍग्रिगेट दुसऱ्या ऍग्रिगेटला जर सिमेंट थ्रू कनेक्टेड असेल तर बॉन्ड हा इफेक्टिव्हली स्ट्रॉंगर आहे. मी मगाशीच म्हटलं की बॉन्ड जो आहे तो इफेक्टिव्हली काय आहे, स्ट्रॉंगर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. हा जो बॉन्ड आहे एकतर ब्रिटल आहे, ब्रिटल बॉन्ड आहे, इट इज अ व्हेरी स्टिफ बॉन्ड, इट इज अ व्हेरी स्टिफ बॉन्ड, पण अप टू सर्टन कॅपॅसिटी. ब्रिटलची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. इथे जनरली सेटलमेंट वगैरे कधी होत नसतं, लक्षात घ्या. ठीक आहे. तिथं आपण पाहिलं प्लास्टिक नेचरचे असल्यामुळे जो बिट्युमेन होता, ठीक आहे, तो काय होता तर शिफ्ट होत होता इनसाइड. ठीक आहे. इथं सिमेंट आहे, इथं सिमेंट आहे, हे सिमेंट आहे दोन ऍग्रिगेटच्या मध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे. सिमेंट हा एक स्टिफ बॉन्ड बनवतो, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे त्या सिमेंटचं सेटलमेंट वगैरे काय होणार नाही, लक्षात घ्या, इलास्टिक नेचरचं असल्यामुळे. ठीक आहे. सो या केसमध्ये हा ऍग्रिगेट असेल, हा सिमेंट असेल, परत हा ऍग्रिगेट असेल, हा सिमेंट असेल, हा एका युनिटगतच बिहेव करतो. हा जो आहे एका युनिटगतच बिहेव करेल, लक्षात घ्या. समजते काय म्हणतोय? याचा अर्थ हे तिन्ही एकच आहेत ऍक्च्युअली. मग अशा केसमध्ये वरचा ऍग्रिगेट वेगळा, खाली कारण तो शिफ्ट होत होता ना, ऍग्रिगेट टू ऍग्रिगेट टच होत होता, लक्षात घ्या. ठीक आहे. पण इथे हा जो आहे हा स्टिफ बॉन्ड बनवत असल्यामुळे ठीक आहे, हे काय होतंय, तिन्ही जे युनिट आहे, हा ऍग्रिगेट असेल, हा सिमेंट आणि हा ऍग्रिगेट, जे सिमेंट आहे ते तर शिफ्ट होणार नाहीये. सो त्या केसमध्ये हे तिन्ही एकच आहेत असं बिहेव करतात, लक्षात घ्या. याचा अर्थ ऍग्रिगेट इज बॉन्डेड विथ सिमेंट, सो ऑल विल बिहेव लाईक वन युनिट. याचा अर्थ मला सांगा, जर याचा मी स्लॅब बनवला तर मला सांगा ऍग्रिगेट जो आहे तो कधीही इंडिव्हिज्युअली बिहेव करणार नाही. पूर्ण जो स्लॅब आहे तो एक युनिटगतच बिहेव करेल, लक्षात घ्या. ठीक आहे. मग मला सांगा की हा मी स्लॅब बनवला असा, एकच युनिट बनवला, एकाच युनिटचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणून सांगा याचा अर्थ हा जो आहे, ठीक आहे, हा जो आहे मला सांगा हा वरचा जो आहे तो आता पीसीसी आहे. ठीक आहे. आता मला सांगा मी याच्यावरती जर लोड येत असेल तर मला सांगा दिस लोड विल ट्रान्सफर्ड बाय लेअर टू लेअर, कारण पूर्ण एक लेअर एक युनिटगत बिहेव करतोय ना तो. याचा अर्थ हा जो आहे, जो इथं जो लोड आहे रिजिड पेमेंट मध्ये, तो लेअर टू लेअर ट्रान्सफर होतोय. का? कारण मला सांगा जो पण काही लोड आहे मला सांगा तो थ्रू आउट द एरिया लागेल. मला सांगा पीसीसी किंवा आरसीसीच्या खाली जो एरिया आहे थ्रू आउट द एरिया लागेल, प्रेशर मध्ये कन्वर्ट होईल, लक्षात घ्या, बिकॉज इट ऍक्ट एज अ वन युनिट. जर हा लोड थ्रू आउट द एरिया लागतो याचा अर्थ तो लोड जो आहे तो प्रेशर मध्ये कन्वर्ट होईल, लक्षात घ्या इथे. ठीक आहे. सो लोड ट्रान्सफर रिजिड पेमेंटच्या केसमध्ये कसं होतं, बाय स्लॅब टू स्लॅब होतं किंवा बाय लेअर टू लेअर होतं. मला सांगा आरसीसी आहे किंवा पीसीसी आहे, विथ रिस्पेक्ट टू बिटुमिनस कॉन्क्रीट, ठीक आहे, हा जो आरसीसी आहे किंवा पीसीसी आहे याची फ्लेक्झरल रिजिडिटी जास्त असते किंवा मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी काय असते, जास्त असते. आणि मला सांगा फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये बॉटम लेअर फेल झाला तर सगळे लेअर फेल व्हायचे. आता मला सांगा जर हा सबग्रेड वाला फेल झाला तर मला सांगा सगळे लेअर फेल होतील का? हो, नाही होणार, लक्षात घ्या. टॉप सरफेस वाला तर फेलच नाही होणार. का? कारण टॉप सरफेस जो आहे हा सगळ्यात स्टिफ आहे, लक्षात घ्या, कॉन्क्रीट पासून बनलाय. याचा अर्थ एक ब्रिजगत बिहेव करेल तो, लक्षात घ्या. समजते ना? सो इट इज ऑल अबाउट द रिजिड. सो रिजिडच्या केसमध्ये महत्वाचं काय आहे की जो टॉपचा लेअर आहे तो काय असतो तर एक प्रकारे पीसीसी किंवा आरसीसी असतो, लक्षात घ्या. दुसरं म्हणजे काय? दुसरं म्हणजे मोमेंट ऑफ रेजिस्टन्स जो आहे तो इथं तुम्हाला सिग्निफिकंट अमाऊंट मध्ये बघायला मिळेल. आणि तिसरं म्हणजे बॉटम लेअर जर फेल झाला तरी देखील टॉप लेअर हा काय होईल तर फेल होणार नाही, लक्षात घ्या. समजते कन्सेप्ट काय आहे तो? ओके. आता अजून एक महत्वाचा पॉइंट बघा, अजून एक महत्वाचा पॉइंट इथं आहे. ठीक आहे, बघा लक्षात द्या. बघा हे इंटरव्ह्यूला वगैरे क्वेश्चन्स विचारले जातात. मला सांगा की तुम्ही एखाद्या ब्रिज वरती ज्यावेळी मूव्ह करत असता, ठीक आहे, एखाद्या ब्रिज वरती तुम्ही मूव्ह करत असता आणि तो जो पेव्हमेंट असेल, तुम्ही कधी कधी त्या पेव्हमेंटमध्ये जॉईंट्स बघायला मिळतात किंवा ब्रिज राहू दे, कुठलाही रोड असू दे, ठीक आहे, जनरली कोणताही पेव्हमेंट असू दे, तुम्हाला त्या पेव्हमेंटमध्ये जनरली जॉईंट्स प्रोव्हाइड केलेले दिसतील, लक्षात घ्या. ठीक आहे, जॉईंट्स ऑफकोर्स आपण बघतो, दोन नावं घेतोय आपण, म्हणतो एक एक्सपान्शन जॉईंट असतो, ऐकताय की नाही, हे पुढे पण बघणार आहे आपण डिटेलमध्ये याला. ठीक आहे, एक एक्सपान्शन जॉईंट आहे, एक जो आहे तो कॉन्ट्रॅक्शन जॉईंट आहे. ठीक आहे, असे दोन जॉईंट्स आपण पाहिलेत, लक्षात घ्या. ठीक आहे, मला सांगा हे जे जॉईंट्स आहेत हे कुठं प्रोव्हाइड करतो बरं आपण, कुठल्या पेमेंटमध्ये प्रोव्हाइड करतो, फ्लेक्झिबल का रिजिड?
अरे बानो, एक्सपान्शन जॉईंटचा अर्थ काय आहे? ज्यावेळी टेम्परेचर इन्क्रीज होईल, बरोबर आहे, टेम्परेचर इन्क्रीज होईल त्यावेळी मला सांगा हा जो आहे जो पण मटेरियल आहे इट विल अलाउ टू एक्सपांड, बरोबर आहे. कॉन्ट्रॅक्शन जॉईंट याचा अर्थ ज्यावेळी टेम्परेचर डिक्रीज होईल त्यावेळी काय होईल? वी विल अलाउ टू कॉन्ट्रॅक्ट, बरोबर आहे ना. जो पण पेमेंट असेल त्याला कॉन्ट्रॅक्शन साठी किंवा एक्सपान्शन साठी काय करू आपण? अलाउ करू, लक्षात घ्या. ठीक आहे. मग हे जे जॉईंट्स आहेत हे आपण कुठल्या रोड मध्ये प्रोव्हाइड करतो? रिजिड पेमेंट मध्ये प्रोव्हाइड करतो का फ्लेक्झिबल मध्ये प्रोव्हाइड करतो? ऑब्व्हियसली कुठे प्रोव्हाइड करतो आपण? रिजिड मध्ये. हे जे जॉईंट्स आहेत हे नेहमी आपण रिजिड जॉईंट्स मध्येच प्रोव्हाइड करत असतो. का? कारण जो आरसीसी आहे, ठीक आहे, ज्यावेळी टेम्परेचर इन्क्रीज कराल, समजा आरसीसी ब्लॉक आहे, टेम्परेचर इन्क्रीज कराल त्या केसमध्ये हा एक्सपांड होईल, लक्षात घ्या. हा एक्सपांड असेल तर एक्सपान्शनला अलाउ करण्यासाठी आपण काय करतो? तर जॉईंट्स प्रोव्हाइड केले जातात, लक्षात घ्या. बरोबर आहे. ओके. आता मला सांगा, मी असं म्हटलं की एक्सपान्शन जे पण आपण इन्क्रीज किंवा टेम्परेचर ज्यावेळी चेंज होईल, ठीक आहे, टेम्परेचर ज्यावेळी चेंज होईल त्यावेळी ही जी रिजिड पेमेंट जो आहे तो एक्सपान्शन होण्याचे चान्सेस आहेत किंवा टेम्परेचर डिक्रीज झालं तर कॉन्ट्रॅक्शन होण्याचे चान्सेस आहेत, बरोबर आहे. पण मला सांगा टेम्परेचर इन्क्रीज आणि डिक्रीज हे फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये पण होऊ शकतं. मग टेम्परेचर इन्क्रीज आणि डिक्रीज हे पेमेंट फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये पण होऊ शकतं, लक्षात घ्या. पण फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये कधीही आपण असे जॉईंट्स प्रोव्हाइड करत नाही. फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये आपण असे कधीही जॉईंट्स प्रोव्हाइड करत नाही. का? अरे बानो, का बरं सांगा? कारण मला सांगा टेम्परेचर व्हेरिएशन तर होणार आहे. आता टेम्परेचर व्हेरिएशन जर होत असेल तर मला सांगा स्ट्रेंथ तर डेव्हलप होणार, बरोबर आहे. स्ट्रेंथ जरी डेव्हलप होत असेल फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये तरी पण आपण जॉईंट्स प्रोव्हाइड करत नाही. का प्रोव्हाइड करत नाही? तर लक्ष द्या काय कारण आहे बघायचं. बघा जनरली बघा जे फ्लेक्झिबल पेमेंट्स असतात, ठीक आहे, आता फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की ॲग्रिगेट आहे, बिटुमेन आहे, ॲग्रिगेट आहे, बिटुमेन आहे, ॲग्रिगेट आहे. अरे बानो, हो का नाही? ठीक आहे. सो ॲग्रिगेट बिटुमेनचं बॉन्डिंग आहे असं. ओके. आता फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये लेटेस्ट अज्युम करा मी टेम्परेचर इन्क्रीज केलं. बघा कन्सेप्ट बघा काय आहे. समजा मी टेम्परेचर इन्क्रीज केलं फॉर एक्झाम्पल. आता टेम्परेचर इन्क्रीज केलं तर हा जो बिटुमेन आहे तो सॉफ्ट होईल. हा जो बिटुमेन आहे तो काय होईल? सॉफ्ट होईल, लक्षात घ्या. ज्यावेळी तो सॉफ्ट होईल त्यावेळी मला सांगा ॲग्रिगेट आणि बिटुमेनचं बॉन्डिंग वीक होईल. फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये ज्यावेळी टेम्परेचर इन्क्रीज करू आपण त्यावेळी आतला बिटुमेन तर सॉफ्ट होऊन जाईल, लक्षात घ्या. आपल्याला बिटुमेनची प्रॉपर्टी माहिती आहे टेम्परेचरवर, ठीक आहे. मग मला सांगा जर तो सॉफ्ट होत असेल याचा अर्थ ॲग्रिगेटचा आणि बिटुमेनचं बॉन्डिंग वीक होऊन जाईल, बरोबर आहे. आता बघा टेम्परेचर इन्क्रीज करतोय, बॉन्ड वीक झाला, पण हा जो ॲग्रिगेट आहे बघा मी काय म्हणतो, हा जो ॲग्रिगेट आहे हा इंडिव्हिज्युअली एक्सपांड करायला लागेल. आता इंडिव्हिज्युअली एक्सपांड, टेम्परेचर इन्क्रीज करतोय, बॉडी एक्सपांड होणार आहे, बरोबर आहे. बिटुमेन काय झाला? सॉफ्ट झाला, त्यामुळं बॉन्डिंग वीक झालं. वीक झाल्यामुळे ॲग्रिगेट काय होतोय? एक्सपांड व्हायला लागेल, लक्षात आहे, बरोबर आहे. अरे वन, हो का नाही? आता ॲग्रिगेट एक्सपांड होतोय तर मला सांगा आतले जे व्हॉइड्स आहेत त्याचा साईज कमी व्हायला लागेल, लक्षात घ्या. आतले व्हॉइड्सचा साईज कमी व्हायला लागेल. जर कमी होत असेल याचा अर्थ काय होईल? या व्हॉइड्स थ्रू बिटुमेन वरती यायला लागेल. या व्हॉइड्स थ्रू बिटुमेन जो आहे इट विल कम ॲट द टॉप. उन्हाळ्यात बघा, उन्हाळ्यात कधी तुम्ही बघा चेक करा, उन्हाळ्यामध्ये फ्लेक्झिबल पेमेंट हे वेट कंडिशन मध्ये असतात. असे तुम्ही कधी ऑब्झर्व करा, येते तुम्हाला असं वाटेल की अरे बिटुमेन वरती आले का काय, बरोबर आहे ना. कारण टेम्परेचरमुळे बिटुमेन जो आहे तो व्हॉइड्स मधून बाहेर येतो, लक्षात घ्या, ठीक आहे. मग इथे ॲग्रिगेटचं एक्सपान्शन झालंय, मला सांगा टेम्परेचर डिक्रीज झालं तर ॲग्रिगेटचं कॉन्ट्रॅक्शन होईल इथे. अरे बानो, हो का नाही? म्हणजे जे पण एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन होणार आहे ते ॲग्रिगेटचं होतोय. याचा अर्थ प्रत्येक पार्टिकल हा इंडिव्हिज्युअली काय करतोय तर एक्सपांड कॉन्ट्रॅक्ट होतोय, लक्षात घ्या. आता जर बघा प्रत्येक काय म्हणतो मी, प्रत्येक पार्टिकल हा इंडिव्हिज्युअली जर एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट होत असेल तर मला सांगा लेंथ किंवा विड्थ मध्ये कधी चेंज येईल का? हो नाही, लक्षात घ्या. पण मला सांगा आरसीसी मध्ये काय होतंय? पहिला हे बघा, पहिला बिटुमेन मध्ये बघू. मला सांगा प्रत्येक मटेरियल हा, प्रत्येक ॲग्रिगेट हा इंडिव्हिज्युअली एक्सपांड होत असल्यामुळे काय होईल तर इथं एक प्रकार म्हणजेच काय बिटुमेन तर बाहेर आलंय, इंडिव्हिज्युअल एक्सपांड होत असल्यामुळे कुठलंही डायमेन्शन चेंज होत नाही, लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे ही काही लेंथ वाढत नाही अशी लक्षात घ्या. प्रत्येक जण आपापला एक्सपांड कॉन्ट्रॅक्ट व्हायला, लक्षात घ्या. थिकनेस मात्र चेंज होते, पण लेंथ विड्थ ही चेंज होत नाही, म्हणून जॉईंट्स आपण प्रोव्हाइड करत नाही, लक्षात घ्या. पण रिजिड पेमेंट मध्ये
आपण आत्ताच पाहिलं रिजिड पेमेंट मध्ये, मला सांगा हा एक युनिट म्हणून ऍक्ट होतो, लक्षात घ्या. ठीक आहे. आता मला सांगा टेम्परेचर इन्क्रीज केलं तर पूर्ण स्लॅब एक युनिट मध्ये असल्यामुळे एक्सपांड होईल तो, कारण एक ऍग्रिगेट दुसऱ्या ऍग्रिगेटला कनेक्टेड आहे बाय सिमेंट, आणि सिमेंट हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे. आता टेम्परेचर इन्क्रीज केल्यावर सिमेंटला काही फरक नाही पडणार, लक्षात घ्या. ठीक आहे. सो इथे लेंथ चेंज होते, विड्थ चेंज होते, लक्षात घ्या. समजतो कन्सेप्ट काय आहे तो. ठीक आहे. ओके. सो दिस इज अबाउट, म्हणून जनरली रिजिड जॉईंट्स मध्येच आपण काय करतो तर एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन जॉईंट्स हे प्रोव्हाइड केलेले असतात, लक्षात घ्या. फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये आपण प्रोव्हाइड का करत नाही समजले, कारण ज्यावेळी टेम्परेचर इन्क्रीज करू त्यावेळी जो ऍग्रिगेट आहे तो इंडिव्हिज्युअली एक्सपांड होत असतो, कारण का बिटवीन वीक होतं आणि ते वरती येतं, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे आतल्या आत तो एक्सपांड होऊ शकतो. इथे कन्सेप्ट समजतोय ना. ओके. ठीक आहे. मग थोडंसं आपण लिहून घेऊ याच्यामध्ये, आता थोडंसं काही पार्ट जो आहे तो लिहून घेऊ आपण. सॉरी, जे आत्तापर्यंत मी इथे डिस्कस केलं जनरलाइज डिस्कशन आहे. ठीक आहे. त्यामुळे हे तुम्ही लिहून घ्या, शॉर्ट फॉर्म मध्येच लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि हे जर लिहून झालं असेल, ठीक आहे, तर आपण असं करा, डिफरन्स वाईज लिहू आपण. इकडे लिहा फ्लेक्झिबल पेमेंट, इकडे लिहा फ्लेक्झिबल पेमेंट, आणि या बाजूला लिहा रिजिड पेमेंट. फ्लेक्झिबल पेमेंट अँड रिजिड पेमेंट. ओके. लिहा. बघा, जे जे आपण आता डिस्कस केलेलं आहे, ठीक आहे, ते लिहूया. पहिल्यांदा मला सांगा फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये लेयर्स किती असतात बरं. लेयर्स असतात टोटल 4, आणि इथं किती असतात लेयर्स. रिजिड मध्ये किती असतात, 3 असतात. ठीक आहे. इथं लेयर्सची नावं पण लिहा. 4 लेयर्स असतात, तर 4 लेयर्स जे आहेत, 4 लेयर्स मध्ये कोण आहे, हा सब ग्रेड आहे, सॉइल सब ग्रेड. त्यानंतर हा आहे सब बेस आहे. त्यानंतर आहे बेस कोर्स, आणि त्यानंतर आहे सरफेस किंवा विरिंग कोर्स. ओके. त्यानंतर इथं लिहा, हा जो आहे सॉरी, इथं 3 लेयर आहेत, बरोबर आहे, 3 आहेत. ओके. इथे जो आहे याच्यामध्ये हा जो आहे तो सब ग्रेड आहे. दिस इज अ सब ग्रेड. इथे कोणता कोणता बेस कोर्स असतो, हा बेस कोर्स. ठीक आहे. हा जो आहे बेस कोर्स, आणि हा जो आहे तो कोण आहे, सरफेस कोर्स. ओके. पीसीस किंवा आरसीसी. ओके. सो 4 आणि 3 लेयर आहेत. सॉरी, मला सांगा फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये आपण पाहिलं की फ्लेक्झरल स्ट्रेंथ, बेंडिंग स्ट्रेंथ, मोमेंट ऑफ रेजिस्टन्स काय असतो तर कमी असतो. याचा अर्थ वी कॅन से लो फ्लेक्झरल स्ट्रेंथ. सगळ्यात कमी तुम्हाला फ्लेक्झरल बेंडिंग स्ट्रेंथ मिळेल, लक्षात घ्या. ऑलमोस्ट निग्लिजिबल म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला सिमेंटचा असेल तर त्या केसमध्ये असं लिहू शकता सिग्निफिकंट फ्लेक्झरल स्ट्रेंथ. ओके. थर्ड, आणि काय लिहू शकतो आपण, मला सांगा फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये लोड हा कसा ट्रान्सफर होतोय, फ्रॉम ग्रेन टू ग्रेन, बरोबर आहे ना. लोड ट्रान्सफर थ्रू ग्रेन टू ग्रेन कॉन्टॅक्ट. आणि इथं जो आहे लोड ट्रान्सफर्ड बाय लेयर्स टू लेयर्स ना, ट्रान्सफर्ड बाय लेयर्स टू लेयर्स, किंवा इथं स्लॅब ऍक्शन म्हणा पाहिजे तर थ्रू स्लॅब ऍक्शन लोड हा काय होतो, इथं ट्रान्सफर होतो, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. अजून पाहिलं आपण की रिजिड पेमेंट्स मध्येच आपण काय करतो तर जॉईंट्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. आणि फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये जनरली जॉईंट्स काय असतात तर अब्सेंट असतात, बरोबर आहे. सो हा जो होता आपला थर्ड होता. ओके. इथं लिहा जॉईंट्स आर अब्सेंट. फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये जॉईंट्स नसतात. आणि त्यानंतर इथं 4 नंबर आहे ना, 4. ओके. इथं काय आहे, आपण म्हटलं की एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन जॉइंट्स आर प्रेझेंट
एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन जॉईंट जे आहेत ते काय करतो आपण इथं प्रोव्हाइड करतो. ओके सर हा अजून काय पाहिलं आपण इथे. हा मला सांगा रिजिड पेमेंट मध्ये सॉरी फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये बॉटम लेअर जर फेल झाला तर टॉपची सगळा काय होईल फेल होऊन जाते लक्षात घ्या. पण रिजिड पेमेंट मध्ये तुम्हाला असं दिसणार नाही. बरोबर आहे. ओके ते लिहा. इफ देर इज एनी फेल्युअर at bottom, then it will be appeared at top. It will be appeared at टॉपला तुम्हाला दिसेल लक्षात घ्या. ठीक आहे. पण इथं 5 नंबर मध्ये लिहा if there is any failure at bottom, then for a small cavity, slab will act as a bridge. Act as a bridge over it. मला सांगा फ्लेक्झिबल आणि रिजिड मध्ये कॉस्ट कुणाची जास्त असेल बरं. फ्लेक्झिबल पेमेंटची कॉस्ट ही कमी येते. रिजिड पेमेंट इट इज मेड अप ऑफ कॉन्क्रीट. ठीक आहे. सिमेंट आहे सो याची कॉस्ट काय येते जास्त येते. ठीक आहे. सो फ्लेक्झिबल पेमेंटची इनिशियल कॉस्ट जास्त असते. फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये इनिशियल कॉस्ट काय असते कमी असते पण मेंटेनन्स कॉस्ट जास्त असेल. मेंटेनन्स कॉस्ट इज हाय. पण इथं उलटा असेल की इथं इनिशियल कॉस्ट जास्त लागेल आणि मेंटेनन्स कॉस्ट कमी असेल. इनिशियल कॉस्ट इज हाय अँड मेंटेनन्स कॉस्ट इज लो. मेंटेनन्स कॉस्ट मात्र काय असेल इथं कमी असेल लक्षात द्या. ओके अजून एक आहे इथं मध्ये बघा आपण जो IRC वापरतोय फ्लेक्झिबल पेमेंटसाठी IRC जो आहे तो 37 आहे. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट आहे. 37 2012 आहे ते. ठीक आहे. आणि जो रिजिड पेमेंट आहे इथं जो आहे IRC तो 53. चेक करतो एक मिनिट कारण तोही ऑब्जेक्टिव्हला डायरेक्टली आपल्याला येऊ शकतो लक्षात द्या. IRC 58 आहे. 58 IRC 58 2012 म्हणजे 2012. सो इथं जो आहे हा पण डिफरन्स महत्वाचा आहे की फ्लेक्झिबल पेमेंटचं डिझाईन जे आहे ते IRC 37 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आणि रिजिड पेमेंट बद्दल IRC 58 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल लक्षात घ्या. ओके सो आपण टोटल 4 पेमेंट्स बघतोय. याच्यामध्ये फर्स्ट होता फ्लेक्झिबल त्यानंतर होता रिजिड. हेच आपल्याला मेजर आहे. ठीक आहे. पण काही आपण एक्स्ट्रा पण बघतोय. थर्ड जो होता त्याच्यामध्ये आपण लिहिलं होतं कंपोजिट पेमेंट. थर्ड जो आहे त्याच्यामध्ये आपण काय लिहिलं कंपोजिट. ठीक आहे. आता कंपोजिट याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. बघा कंपोजिट मध्ये काय करतो आपण की जो रिजिड पेमेंट आहे रिजिड पेमेंट जो आहे याच्यावरती आपण मॉडिफिकेशन करतो. ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये तो रिजिड पेमेंटच आहे. बघा मला सांगा रिजिड पेमेंट कसा असेल किती लेअरचा असतो 3 लेअरचा. बरोबर आहे. 3 लेअरचा असेल. मला सांगा इथं काय आहे सॉइल सबग्रेड. इथं जो आहे तो सॉइल सबग्रेड. इथं जो आहे तो बेस कोर्स आणि इथं जो आहे तो काय आहे सरफेस किंवा वेरिंग कोर्स. बरोबर आहे. हा सरफेस आहे. ओके हा जो आहे तो PCC आहे. ठीक आहे. दिस इज PCC और RCC. ठीक आहे. ओके आता बघा कंपोजिट पेमेंट याचा अर्थ आहे की रिजिड पेमेंट हा जो रिजिड आहे याच्यावरतीच काय करतो आपण मॉडिफिकेशन करतो. ठीक आहे.
ऍक्च्युली हा रिजिड पेमेंट आहे, पण टॉपचा सरफेस आहे, ठीक आहे, हा जो टॉपचा सरफेस आहे याच्यावरती एक बिटुमिनस सरफेस देतो आपण. म्हणजे इथं आरसीसी वरती परत एक बिटुमेन सरफेस असतो असा. हा जो आहे इट इज बिटुमिनस कॉन्क्रीट असतं ते ऍक्च्युली. म्हणजे रिजिड वरती फ्लेक्झिबल दिले, लक्षात घ्या. असं का केलं बघा, असं का केलं की जनरली होतं काय बघा, जनरली जेव्हा कॉन्क्रीटचा रोड असतो, ठीक आहे, मला सांगा कॉन्क्रीटचा रोड इज मेडअप ऑफ सिमेंट प्लस ऍग्रिगेट, ठीक आहे. आता काय होतं की जसं ट्रॅफिक मूव्ह करत जाईल या कॉन्क्रीट रोड वरती, ठीक आहे, तसं या सरफेस कोर्स हा जो लेअर आहे टॉपचा, या लेअर मधून ऍग्रिगेट्स, जे फाईन ऍग्रिगेट्स असतात ते बाहेर पडायला चालू होतात, लक्षात घ्या. जेव्हा आरसीसी बघा, जेव्हा रिजिड पेमेंट वरती आरसीसी जर रोड असेल किंवा पीसीसी रोड असेल, कॉन्क्रीट पासून बनवलेला रोड असेल, तर ज्यावेळी बघा खड्डे पडतात त्या रोड वरती, त्यावेळी ऍग्रिगेट असं बाहेर आलेलं असतं, लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे आतला जो छोटे छोटे ऍग्रिगेटचे पार्टिकल्स असतील किंवा सँड असेल, तो फ्रीली काय करतो तर बाहेर मूव्ह करत असतो सरफेसवरती तुम्हाला फ्रीली तो बघायला मिळेल, लक्षात घ्या, ठीक आहे. आता यामुळे होतं काय बघा, म्हणजे ज्यावेळी या रोडवरती असे खड्डे पडतात त्यावेळी आतलं जे ऍग्रिगेट आहे किंवा सँड आहे ती बाहेर येते. आता जर ही सँड किंवा ऍग्रिगेट जर रोड सरफेस वरती मिळत असेल तर होतं काय की ज्यावेळी व्हेकल मूव्ह करेल त्यावरती, त्यावेळी व्हेकलचा जो टायर आहे आणि जो सँड आहे किंवा जो ऍग्रिगेट आहे यांचा कॉन्टॅक्ट बनत नाही. जनरली बघा तुम्ही एखाद्या सँड मधून गाडी मूव्ह करू नाही शकत, लक्षात घ्या, ठीक आहे. जनरली फ्रिक्शनची व्हॅल्यू जी आहे ती डिक्रीज होऊन जाते ऍक्च्युअल मध्ये, ठीक आहे. जनरली सँड आणि टायरचा कॉन्टॅक्ट बनत नसल्यामुळे फ्रिक्शनची व्हॅल्यू काय होऊन जाते, डिक्रीज होऊन जाते. आता मग फ्रिक्शनची व्हॅल्यू डिक्रीज होत असेल तर फ्रिक्शनची व्हॅल्यू इन्क्रीज करण्यासाठी टॉपला काय करा, बिटुमिनसचा लेअर प्रोव्हाइड करा. बिटुमिनचा लेअर जो आहे तो काय करा, प्रोव्हाइड करा. लक्षात कन्सेप्ट मी काय म्हणते समजतोय की रिजिड पेमेंट वरती फ्लेक्झिबल का प्रोव्हाइड करतोय आपण, कारण मेन जो आहे तो फ्रिक्शन कोएफिशियंट आहे, लक्षात घ्या. फ्रिक्शनल कोएफिशियंटची व्हॅल्यू काय होऊन जाते, ते डिक्रीज होऊन जाते. का डिक्रीज होते, कारण कॉन्क्रीटच्या रोडवरती ज्यावेळी खड्डे पडायला चालू होतात त्यावेळी काय होतं, त्यावेळी ऍग्रिगेट बाहेर यायला लागेल, सँड बाहेर यायला लागेल आणि सँड आणि टायरचा कॉन्टॅक्ट बनत नाही, त्यामुळे फ्रिक्शन जे आहे ते डिक्रीज होऊन जातं. इथे फ्रिक्शनची व्हॅल्यू वाढवण्यासाठी आपण काय करतो की या पीसीसी वरती पण किंवा या सरफेस कोर्स वरती पण अजून एक लेअर देतो, दॅट इज बिटुमिनस लेअर. समजताय. पण मला सांगा कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन काय होऊन जाईल, इथं वाढून जाईल, लक्षात घ्या. डिसएडव्हान्टेज काय आहे तर कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन वाढेल फक्त. समजताय. लिहा डेफिनेशन, लिहा डेफिनेशन, लिहा. इफ bituminous layer is provided, bituminous layer is provided after top surface over concrete cement slab, over concrete cement slab, this pavement is called, that pavement is called composite pavement. ब्रॅकेट मध्ये लिहा. It increases the value of frictional coefficient. It increases the value of frictional coefficient. Okay. It increases the value of frictional coefficient. Okay. अजून एक आहे, that is semi rigid pavement. त्याला लिहा सेमी रिजिड पेमेंट. सेमी रिजिड आहे बघा, इथं पण मॉडिफिकेशन आहे फ्लेक्झिबल पेमेंट वरती, ठीक आहे. इट इज द, इथं म्हणजे समजून जाईल एवढं जर लिहिलं तरी, मॉडिफिकेशन ओव्हर फ्लेक्झिबल पेमेंट. मॉडिफिकेशन ओव्हर फ्लेक्झिबल पेमेंट.
मॉडिफिकेशन ओर फ्लेक्झिबल पेमेंट याचा अर्थ मला सांगा, फ्लेक्झिबल पेमेंट किती लेअरचा असतो? 4 लेअरचा. आता 4 लेअरचं 3 लेअरमध्ये कन्व्हर्जन करतो आपण इथे बेसिकली. 4 लेअरचं कन्व्हर्जन 3 लेअरमध्ये. कसं बघा, मला सांगा फ्लेक्झिबल पेमेंट असा असतो 4 लेअरमध्ये. बघा लक्षात द्या, 4 लेअर आहे. ओके, हा काय आहे? सब बेस. हा जो सब ग्रेड आहे, हा जो आहे तो सब ग्रेड, हा जो आहे तो सब बेस, हा जो आहे तो बेस, आणि हा जो आहे तो सरफेस. ओके, बघा इथं सेमी रिजिड पेमेंट मध्ये काय करतो आपण की फ्लेक्झिबल पेमेंटला मॉडिफाय करतो आपण. आता हा जो सब बेस आणि बेस कोर्स आहे, हा जो मधला आहे, याला एकच बनवतो आपण. ठीक आहे, सब बेस आणि बेस कोर्स जो आहे, ठीक आहे, ऑफ दिस फ्लेक्झिबल पेमेंट. ठीक आहे, हा जो हे जे 2 लेअर आहेत याच्यामध्ये काय ऍड करतो आपण, तर हे 2 लेअरला आपण रिप्लेस करतो बाय पोझोलॉनिक कॉन्क्रीट. पोझोलॉनिक कॉन्क्रीटने काय करतो आपण इथे, तर रिप्लेस करतो. लक्षात घ्या. ठीक आहे, पोझोलॉनिक कॉन्क्रीटचा अर्थ असा आहे, इट इज नथिंग बट द लाईम प्लस फ्लाय ॲश, लाईम प्लस फ्लाय ॲश प्लस ॲग्रिगेट्स असतात. हे ॲग्रिगेट म्हणजे हे जे लेयर्स असतात ऍक्च्युली स्टोन असतो, मोठे मोठे स्टोन असतात, प्लस स्टोन डस्ट पण असते याच्यामध्ये. ठीक आहे, काही ठिकाणी तुम्हाला इथं लाईम बघायला मिळेल. ठीक आहे, पण इथं जो आहे काय करतो आपण, इथं लाईम प्लस फ्लाय ॲश प्लस ॲग्रिगेट होतं. अशा यामुळे होतं काय की याची जी बेंडिंग स्ट्रेंथ आहे ती वाढून जाते. मग अशी मला सांगा फ्लेक्झिबल पेमेंटचा डिसएडव्हान्टेज काय होतं की मोमेंट ऑफ रेजिस्टन्स कमी होता. आता मोमेंट ऑफ रेजिस्टन्स जर वाढवायचा असेल तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये आपण काय करतो की बेस आणि सब बेस कोर्स आहे त्यांना रिप्लेस करतो आपण पोझोलॉनिक कॉन्क्रीटने. याचा अर्थ वरचा लेअर बिटुमिनस कॉन्क्रीट, त्याच्या खाली पोझोलॉनिक कॉन्क्रीट आणि त्याच्या खाली सबग्रेड असेल. सो याच्यामुळे काय होतं की ओव्हरऑल फ्लेक्झरल रिजिडिटी जी आहे ती इन्क्रीज होऊन जाते. लक्षात घ्या, कन्सेप्ट समजतोय? ओके, डायग्राम पाहिजे तर काढून घ्या, लिहूया आपण याच्यामध्ये, मग समजेल. लिहा if sub base and base course of a flexible payment is replaced by sub base and base course of flexible payment is replaced by पोझोलॉनिक कॉन्क्रीट ब्रॅकेट मध्ये लिहू शकता, लाईम प्लस फ्लाय ॲश प्लस ॲग्रिगेट. देन फ्लेक्झरल रिजिडिटी किंवा फ्लेक्झरल स्ट्रेंथ लिहा. फ्लेक्झरल strength of payment increases. आणि ही जी फ्लेक्झरल स्ट्रेंथ वाढते इट इज इवन मोर दॅन, म्हणजेच फ्लेक्झिबल पेमेंट पेक्षा तर फ्लेक्झरल स्ट्रेंथ जास्त असेल, पण रिजिड पेमेंट पेक्षा ही जी स्ट्रेंथ आहे ती कमीच असेल. कारण रिजिड पेमेंटची फ्लेक्झरल स्ट्रेंथ ही सगळ्यात काय असेल तर मॅक्सिमम असेल. लक्षात घ्या. ठीक आहे, सो बेसिकली फ्लेक्झरल स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करतो तर अशी कॉन्क्रीटचा पोझोलॉनिक कॉन्क्रीटचा लेअर जो आहे तो काय करतो तर प्रोव्हाइड करतो. कुठे? बेस आणि सब बेस जो आहे त्याला आपण रिप्लेस करतो. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. सो हा जो आहे तो सेमी रिजिड पेमेंट. ओके, आपण 4 पेमेंट्स लिहिले होते. लक्षात घ्या. ठीक आहे, समजत असेल कन्सेप्ट. ओके, मग याच्यामध्ये अजून एक आहे आता की हा जो पार्ट आहे हा तर या सगळ्या डेफिनेशन्स होत्या. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपण बघू की कन्स्ट्रक्शन. बघा जनरली परीक्षेला आपल्या इंटरव्ह्यूला जनरली विचारलं जातं की फ्लेक्झिबल पेमेंट असेल किंवा रिजिड पेमेंट असेल. ठीक आहे, तर याचं कन्स्ट्रक्शन प्रोसेस काय आहे, एखादा रोड बनवतो कसा नेमका. ठीक आहे, सो काही प्रोसेस मी इथं इन जनरल सांगतोय. ठीक आहे, काही पॉईंट्स तुम्हाला जे मेजर वाढतायत ते तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे, इन जनरल आहे. ठीक आहे, मला सांगा बघा कन्स्ट्रक्शन जर मला समजा करायचं असेल, फ्लेक्झिबल पेमेंट असेल किंवा कुठलाही पेमेंट असेल. ठीक आहे, बघा काय असतं
मला सांगा, ज्यावेळी आपण रोड बनवतो त्यावेळी काय असतो, पहिल्यांदा जो सरफेस असतो त्याला पहिल्यांदा क्लीन करावा लागतं आपल्याला, तो क्लिअर करून घेतो आपण. प्लेन सरफेस बनवतो पहिल्यांदा रोड बनवण्याच्या अगोदर. ज्या आपण सरफेसवरती आपल्याला रोडचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे त्या सरफेसला आपण काय करतो, पहिल्यांदा प्लेन मध्ये बनवतो, लक्षात घ्या. ठीक आहे, प्लेन करतो म्हणजे सरफेसवरती रोलिंग करून काय करतो, कॉम्पॅक्ट केलं जातं, लक्षात घ्या सरफेसला. ठीक आहे, समजते ना, की सरफेसवरती रोलर फिरवलं जातं, लक्षात घ्या पहिल्यांदा. ठीक आहे, त्यानंतर त्या खालचा जो सरफेस आहे त्याला कॉम्पॅक्ट केलं जातं. याच्यानंतर आपण काय करतो, तर पहिला जो आहे तो सबग्रेड लेअर सॉइलचा, बरोबर. सॉइलचा जो आहे तो सबग्रेड लेअर जो असतो तो जनरली थिकनेस जे आहे ती 50 सेंटीमीटर मिनिमम दिले काहीतरी. ठीक आहे, सो मिनिमम 50 सेंटीमीटर आहे, त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. ठीक आहे, ओके. सो सबग्रेड लेअर जो आहे इट इज मेड अप ऑफ सॉइल. सो काय करा, सरफेसला क्लीन करा, रोलिंग करा. ठीक आहे, त्यानंतर काय करा, सॉइलचा सबग्रेड लेअर जो आहे तो त्याच्यावरती काय करा, अप्लाय करा. ठीक आहे, आता सबग्रेड समजा लेअरची समजा काहीतरी थिकनेस असेल, फॉर एक्झाम्पल की समजा एक 200-300 mm जे काय असेल ते. ठीक आहे, आता जी पण थिकनेस आहे ती डायरेक्टली आपल्या जेवढी थिकनेस आहे, लेट इज अझ्युम करा, फक्त मी म्हणतोय समजा 200 mm ची थिकनेस आहे. आता 200 mm ची थिकनेस असेल तर ही थिकनेस डायरेक्टली आपण अप्लाय करत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, हा जो सॉइल आहे, ठीक आहे, हा आपल्याला नंबर ऑफ लेयर्स मध्ये काय केला जातो, आपण डिवाइड करतो आणि प्रत्येक लेअरला आपल्याला कॉम्पॅक्ट करावं लागतं, लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला स्ट्रेंथ अचीव्ह होईल किंवा स्ट्रेंथ जास्त मिळेल. याचा अर्थ हा जो आहे याला काय करा, हा जो 200 mm थिकनेस काय एकदाच प्रोव्हाइड करत नाही, आपण लेयर्स मध्ये प्रोव्हाइड करतो. एक लेअर नंतर काय करा, त्याच्यावरती कॉम्पॅक्शन करा, नंतर दुसरा लेअर त्याच्यावरती कॉम्पॅक्शन करा, नंतर तिसरा लेअर त्याच्यावरती कॉम्पॅक्शन करा. ठीक आहे, यामुळे काय होऊन जाते की जो सबग्रेड आहे त्याची स्ट्रेंथ जी आहे ती काय होऊन जाते, इन्क्रीज होऊन जाते, तो फेल होत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, सो पहिला जो लेअर आहे तो सबग्रेड आहे, इट इज मेड अप ऑफ सॉइल. त्याला काय करतो आपण, नंबर ऑफ लेयर्स मध्ये काय करतो, तर प्लेस करतो आणि प्रत्येक लेअरला काय केलं जातं, कॉम्पॅक्शन पण केलं जातं, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. त्यानंतर दुसरा लेअर जो आहे तो कुठला आहे आपला, सब बेस, बरोबर आहे. दुसरा जो आहे तो काय आहे, सब बेस आहे. आता सब बेस याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ याच्यामध्ये काय असतात, तर कोर्स ऍग्रीगेट असतात. कोर्स ऍग्रीगेट प्लस डस्ट स्टोन असतं, हे स्टोन डस्ट. ठीक आहे, डस्ट स्टोन डस्ट असतो हा. कोर्स ऍग्रीगेट प्लस स्टोन डस्ट. ठीक आहे, फिलर मटेरियल म्हणून ऍक्ट होतो हा. ठीक आहे, स्टोन डस्ट असतं, प्लस याच्यामध्ये सम अमाऊंट ऑफ सँड मिक्सिंग पण केली जाते. प्लस याच्यामध्ये सम अमाऊंट ऑफ काय असतं, तर सँड मिक्सिंग पण केली जाते, लक्षात घ्या. ठीक आहे, सो सबबेस जो लेअर असतो तो काय असतो, तर एक प्रकारे ग्रॅन्युलर सबबेस म्हणतो आपण त्याला कधी पण. ठीक आहे, याच्यामध्ये कोर्स ऍग्रीगेट, स्टोन डस्ट असतं, सँड मिक्सिंग केलं जातं, लक्षात घ्या. यालाही जनरली 2 लेयर्स मध्ये प्रोव्हाइड करतो आपण, 2 लेयर्स प्लस रोलिंग असेल. ठीक आहे, इथे जे रोलिंग केलं जातं थ्रू निडिंग ऍक्शन केलं जातं, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे जे कॉम्पॅक्शन करायचं आहे आपल्याला सॉइलचं, ठीक आहे, या सबबेस लेअरचं जे कॉम्पॅक्शन करतो थ्रू निडिंग ऍक्शन आपण कॉम्पॅक्शन केलं, लक्षात घ्या. ठीक आहे, कॉम्पॅक्शन ऑब्व्हियसली चांगलं व्हायला पाहिजे एकतर, त्याच्यासाठी आपण जनरली बघा मध्ये मध्ये वॉटर पण स्प्रेड करत असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, सो हा जो सबबेस आहे याच्यामध्ये काय करतो आपण, इथं एक प्रकारे 2 लेअर मध्ये असतात, प्लस काय असेल तर निडिंग ऍक्शन थ्रू कॉम्पॅक्शन केलं जातं, लक्षात घ्या इथे. ओके, थर्ड जो आहे दॅट इज बेस कोर्स. आता हा जो बेस कोर्स आहे, ठीक आहे, इथं काय होईल, इथं हा जो स्टोन डस्ट सोडला की याच्या जागी फक्त एक बाइंडिंग मटेरियल येतं, लक्षात घ्या. ठीक आहे, बाइंडिंग मटेरियल फक्त इथं काय होतं, तर एक प्रकारे चेंज होतं, लक्षात घ्या. ठीक आहे, इथं स्टोन डस्टच्या ऐवजी आपण काय करतो, लाईम किंवा फ्लाय ऍश वापरतो, किंवा लो ग्रेड सिमेंट पण तुम्ही वापरू शकता, लक्षात घ्या. ठीक आहे, हा जो सबबेस आहे, बेस कोर्स आहे, याच्यामध्ये सेम रिपीट आहे, फक्त काय करा की जिथं स्टोन डस्ट आहे त्याच्या जागी आपण काय करतो, तर लाईम वापरतो किंवा फ्लाय ऍश वापरतो, लक्षात घ्या. ठीक आहे, किंवा लो ग्रेड सिमेंट वापरतो. कारण मला सांगा, आपल्याला माहिती आहे की मला सांगा, सबबेस आणि बेस कोर्स या दोघांमध्ये स्ट्रेंथ ही कोणाची जास्त असायला पाहिजे, बेस कोर्सची जास्त असायला पाहिजे. आता स्ट्रेंथ जर जास्त असायला पाहिजे याचा अर्थ मला सांगा, इथं मटेरियल चांगलं वापरलं पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, सो जनरली स्टोन डस्टच्या ऐवजी काय करतो आपण, इथं बाइंडिंग मटेरियल लाईम जो आहे किंवा फ्लाय ऍश वापरतो. इथेही सेम प्रोसेस, एकतर नंबर ऑफ लेयर्स मध्ये असेल, एकतर नंबर ऑफ लेयर्स मध्ये प्लस रोलिंग करावं लागेल, कॉम्पॅक्शन करावं लागेल, या सगळ्या गोष्टी सेम आहेत, लक्षात घ्या. समजतंय. आता हा बघा 3 लेयर्स झाले आपले, बघा इथं जे आहे ते 3 लेयर्स आहेत. ठीक आहे, हे 3 लेयर्स झाले. मला सांगा चौथा लेयर कुठला आहे, 4 नंबरचा जो लेयर आहे तो कोणता आहे, तर सरफेस कोर्स.
आता सरफेस कोर्स आणि हा जो बेस आहे, ठीक आहे, याच्यामध्ये म्हणजे बेस कोर्सच्या वरती, ठीक आहे, जनरली दोन कोट्स प्रोव्हाइड करतो आपण. एक प्राइम कोट असतो आणि एक टॅग कोट असतो. ठीक आहे, बिटुमेनचा कोटिंग केलं जातं म्हणजे काय, बिटुमेनचं कोटिंग करतो आपण येथे. याला आपण टेक्निकली नाव देतो, इट इज कॉल्ड प्राइम अँड टॅग कोट. आता हे दोन कोट असतात ऍक्च्युली. ठीक आहे, कोटिंग केलं जातं याचा अर्थ बिटुमेनचा एक लेअर असतो. ठीक आहे, खूप थिन असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, एकदम पातळ लेअर असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, इथं काय करतो आपण, इथं याच्यावरती हा जो लेअर आहे याला हातरतो पहिल्यांदा असं. याला पहिल्यांदा काय करतो आपण, इथं अप्लाय करतो, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे हा जो आहे बेस कोर्सच्या वरती तुम्हाला असा जो बिटुमेनचा लेअर आहे तो इथं तुम्हाला बघायला मिळेल, लक्षात घ्या पहिल्यांदा. ठीक आहे, या दोन लेअरचं काम काय आहे, ह्या जो प्राइम आणि टॅग कोट असतो याचं बेसिक पर्पज आहे की दोन लेअरमध्ये बॉन्डिंग क्रिएट करणे. दोन लेअरमध्ये बॉन्डिंग क्रिएट केलं जातं, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि याच्यानंतर तुम्हाला काय कुठला होता, जो नेक्स्ट लेअर असतो आपला बिटुमिनस कॉन्क्रीट. ठीक आहे, याच्यानंतर जो आहे तो काय आहे, बिटुमिनस कॉन्क्रीट लेअर जो आहे तो काय केला जातो, तर अप्लाय केला जातो, लक्षात घ्या. समजताय. सो हे तर मी प्रोसेस फक्त इथं मटेरियल मी डिफाईन केलं काय आहे. ठीक आहे, आणि काय केलं जातं, रोलिंग, मिक्सिंग वगैरे या गोष्टी आहेतच, लक्षात घ्या. ठीक आहे, आता तुम्हाला हे माहिती आहे बघा, बेस कोर्स नंतर मला सांगा, बिटुमिन हे हिटेड कंडिशन मध्ये आपल्याला हवं असतं, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे ते नेहमी साईड वरतीच आपण प्रिपेअर करतो. ठीक आहे, कारण मला सांगा आपल्याला टेम्परेचर मेंटेन करावं लागतं, लक्षात घ्या. बाजूला तुम्ही बघत असाल एक मिक्सर असतो, स्प्रेडर असतो, मशीन असते. ठीक आहे, जनरली तिथं तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, एकाच वेळी 3 प्रोसेसेस एकाच वेळी चाललेल्या असतात, लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळी आपण बिटुमेन स्प्रेड करत असतो त्याच्या जस्ट अगोदर 2-3 माणसं जे असतात ते टॅग कोट प्रोव्हाइड करत असतात, स्प्रेड करत असतात. त्याच्याही जस्ट अगोदर काय करतो आपण, त्याच्याही जस्ट अगोदर जो स्प्रेडर आहे रोलर फिरवत असतो, रोलर पण फिरत असतो, टॅग कोट पण असतो, आणि त्याच्यामुळे काय असेल, बिटुमेन पण स्प्रेड करत असतात. ठीक आहे, म्हणजे तिन्ही कामही एकत्र चाललेले असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, आता रोलर जो आहे बघा, आता याच्याही वरती काय बघा, याच्याही वरती हा जो तुम्ही बिटुमिनस कॉन्क्रीट आहे याच्यावरती पण बघा, आता सांगतोय. मला सांगा काय करतो आपण, रोलर जो आहे तो मला सांगा, जसं बिटुमिनसचा लेअर बिटुमिन कॉन्क्रीट ओततो आपण तसा रोलर पण फिरवत असतो आपण इथे. आता आपण मला सांगा, रोलर हा हिटेड कंडिशन मध्ये फिरवतो. काय केलं आपण, बिटुमिनस कॉन्क्रीट जो आहे ज्यावेळी तुम्ही अप्लाय करता त्यावेळी मला सांगा तो हॉट कंडिशन मध्ये असेल. ठीक आहे, त्यानंतर रोलर पण तुम्ही फिरवणार आहे त्याच्यावरती. ठीक आहे, आता होतं काय पण की ज्यावेळी तो कूल होतो, ज्यावेळी बिटुमिन हा कॉन्क्रीट जो आहे तो कूल होतो त्यावेळी सांगा मटेरियल श्रिंक होईल. ज्यावेळी तो कूल होईल त्यावेळी मटेरियल काय होईल, श्रिंक होईल, लक्षात घ्या. मटेरियल श्रिंक झाल्यामुळे मला सांगा रोलरचं काम काय आहे, एकतर तो कॉम्पॅक्शन करेल पण मला सांगा सरफेस पण प्लेन करेल ऍक्च्युली, बरोबर आहे. पण ज्यावेळी मटेरियल कूल होतं त्यावेळी मटेरियल जे आहे ते श्रिंक होतं, आणि श्रिंक झाल्यामुळे सरफेस हा प्लेन राहत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे टॉप सरफेस हा रफ राहतो थोडासा, समजतंय ना. बिटुमेनचा कॉन्टॅक्ट हा रफ होऊन जातो, लक्षात घ्या. मग मला सांगा त्याच्यावरून जर एखादं व्हेकल मूव्ह झालं तर मला सांगा तो ऍग्रिगेटला आपल्यावर घेऊन जाईल, लक्षात घ्या. सो याला अवॉइड करण्यासाठी या बिटुमिनस कॉन्क्रीटच्या वरती पण एक सीलर मटेरियल प्रोव्हाइड करतो आपण. जनरली तो सँड प्लस बिटुमिन असतो. सँड प्लस बिटुमिन जो आहे त्याला प्लेन केलं जातं आणि रोलिंग केलं जातं तिथे परत. सो याच्याही वरती इथं असं जो आहे याच्यावरती जो आहे हा जो आहे तो सँड प्लस बिटुमेन. ठीक आहे, एक सीलर मटेरियल प्रोव्हाइड करतो. का प्रोव्हाइड करतो सांगितलं मी, कारण बिटुमेन ज्यावेळी रोलिंग बघा, बिटुमिनस कॉन्क्रीट जो आहे तुम्ही काय करता, अप्लाय करता आणि रोलर पण मूव्ह करत असता प्लेन करण्यासाठी आपण त्याला, बरोबर आहे ना. पण ज्यावेळी मटेरियल कूल होईल त्यावेळी मटेरियल श्रिंक होणार आहे, लक्षात घ्या. आणि श्रिंक झालं याचा अर्थ सरफेस हा प्लेन राहत नाही, त्यावेळी श्रिंक होतो याचा अर्थ ऑब्व्हियसली ओबडधोबड होऊन जाईल ना ते. ठीक आहे, टॉप सरफेस स्मूथ राहत नाही. ठीक आहे, मग एखादा व्हेकल जर येऊन गेला त्या ओबडधोबडच्या केसमध्ये तर मला सांगा कॉन्टॅक्ट ज्या व्हील ऍग्रिगेटचा आणि व्हेकलच्या टायरचा, तो टायर जो आहे आपल्यावर काही ऍग्रिगेट्स पण पुढे घेऊन जाईल. आणि ऑलरेडी आपण बघतो, लक्षात घ्या, तुम्ही प्रॅक्टिकल कंडिशन केला असेल, कुठे बघा रोडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, आपली गाडी मूव्ह करा, सगळे ऍग्रिगेट आपल्या टायरला चिटकलेले असतात, लक्षात घ्या, बरोबर आहे ना. सो त्याला अवॉइड करण्यासाठी काय करतो आपण की याच्याही वरती एक सीलर मटेरियल प्रोव्हाइड करतो, लक्षात घ्या. समजतंय, त्याला प्लेन करा, त्याचंही काय केलं जातं, रोलिंग केलं जातं. समजतोय. सो दिस इज ऑल अबाउट द प्रोसेस ऑफ दिस कन्स्ट्रक्शन ऑफ पेमेंट. समजते काय म्हणतो कन्सेप्ट आहे तो. ओके,
सो आपण इन जनरल आता पाहिलं की फ्लेक्झिबल पेमेंट काय, रिजिड काय, सेमी रिजिड काय आणि कंपोजिट काय. ठीक आहे, आणि कन्स्ट्रक्शन नेमकं कसं केलं जातं. ठीक आहे. सो आता आपण ऍक्च्युअल मध्ये डिझाईनला स्टार्ट करू. आपल्या सिलेबसमध्ये 2 पेमेंट्स आपण डिस्कस करतोय. एक जो आहे दॅट इज फ्लेक्झिबल पेमेंट आणि दुसरा जो आहे दॅट इज रिजिड पेमेंट. दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये बघा 5 फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये तर आपण टोटल 5 मेथड्स बघतोय. ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला समजेल की डिझाईन पेमेंट जे आहे ते नेमकं कसं केलं जातं. ठीक आहे, ते आपण इथं स्टार्ट करूया. ठीक आहे. सो हेडिंग द्या फ्लेक्झिबल पेमेंट.